Hello dear students, 11th standard computer science paper part 1. So 11th standard CS students, your exams are very near. सो एक्झाम जवळ आले तर ITCS मध्ये मी नक्कीच तुम्हाला हेल्प करायला येतो. आता रिसेंटली 12th स्टँडर्डच्या भरपूर ITच्या मुलांना आणि CSच्या मुलांना एकदम हेल्प करू शकलो. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. आता नाव इट्स टाइम फॉर 11th स्टँडर्ड. आता 11th स्टँडर्डच्या सगळ्या मुलांना मला हेल्प करायचं आहे. तुमचा पेपर चांगला गेला पाहिजे, CS मध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे आणि CS मध्ये चांगला स्कोर भेटला तर तुमचा पर्सेंटेज चांगला वाढू शकतो. ठीक आहे. सो आता सगळे चॅप्टर्स वन शॉट रेकॉर्ड करणार आहे मी. ऑलरेडी माझा पूर्ण प्लेलिस्ट रेडी आहे. बट दॅट इज रेकॉर्डेड ऑन लॅपटॉप स्क्रीन. डिजिटल बोर्डवरती मी रेकॉर्ड नाही केलं. आता माझा असं प्लॅन चाललंय की 11th स्टँडर्डचे सगळे चॅप्टर कमी टाइम मध्ये विथ इम्पॉर्टंट टॉपिक्स रेकॉर्ड करू आणि हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात का? सो आज आपण CS1 स्टार्ट करतोय. CS1 मधले सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे नंबर सिस्टम. हा चॅप्टर थोडा इम्पॉर्टंट आहे 12th पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण काही कन्व्हर्जन्स असतात. ठीक आहे. हेक्साडेसिमल टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल, बायनरी टू डेसिमल. सो दीज ऑल कन्व्हर्जन्स आर इम्पॉर्टंट फॉर युअर 12th स्टँडर्ड ऑल्सो. सो हे आपण 11वी मध्ये जे कन्व्हर्जन शिकतोय हे 12वी मध्ये तुम्हाला CS2 मध्ये मायक्रो प्रोसेसर 8085 मध्ये लागणार आहेत. म्हणजे सगळे कन्व्हर्जन लागणार नाहीत, याच्यापैकी काही कन्व्हर्जन तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट द चॅप्टर कॉल्ड एज नंबर सिस्टम. तर CS1 मधला सगळ्यात पहिला चॅप्टर हा वन शॉट लेक्चर असणार आहे. स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण बघा आणि तुमचे CS1 चे मार्क्स कम्प्लिटली सिक्युअर करू शकता. ठीक आहे. मी जे शिकवतोय हे एकदा तुम्हाला समजलं तर या टाईप मधले क्वेश्चन सगळे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट. सो हे बेसिकली नंबर सिस्टम असतो काय? व्हॉट इज नंबर सिस्टम? नंबर सिस्टम ऐकले तुम्ही खूप वेळा, पण नंबर सिस्टम असतो काय? ऐका. नंबर सिस्टम इज अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग नंबर्स using set of digits or symbols. Computer uses number system to store and process data. So computers चं लँग्वेज किंवा कम्प्युटर कोणत्या पद्धतीने काम करून घेतो हे समजण्यासाठी आपल्याला नंबर सिस्टम माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कम्प्युटर अंडरस्टँड द बायनरी लँग्वेज. वी अंडरस्टँड द वी कॅन से आता आपण आपल्याला नॉर्मली नंबर्स किंवा नंबर्स जे असतात ते डिजिट्स मध्ये माहिती असतात. त्याला आपण डेसिमल नंबर सिस्टम असं म्हणतो. काय म्हणतो? डेसिमल नंबर सिस्टम असं म्हणतो. सो तुम्हाला मला काय माहिती आहे? डेसिमल नंबर सिस्टम माहिती आहे. आता कम्प्युटरच्या मेमरीला, कम्प्युटरच्या सीपीयूला माहित आहे, कम्प्युटरच्या सीपीयूला माहित असतो बायनरी नंबर सिस्टम. आणि मायक्रो प्रोसेसर जो असतो त्याला माहित असतो हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. लाईक मायक्रो प्रोसेसर 8085. मायक्रो प्रोसेसर 8085 knows hexadecimal number system. We know decimal number system. Then our CPU knows binary number system. So अशी डिफरंट नंबर सिस्टम्स असतात. बरोबर. तर सगळ्यांना जसं की आपण कधी काही लोक इंग्लिश बोलतात, काही लोक हिंदी बोलतात, काही लोक मराठी बोलतात, तसं कम्प्युटरच्या आतमध्ये डिफरंट नंबर सिस्टम असतात. आता हे नंबर सिस्टमला वापरून आपला कम्प्युटर काय करतो? हे नंबर सिस्टम्सला वापरून आपला कम्प्युटर काय करतो? स्टोअर किंवा डेटाला प्रोसेस करतो. डेटाला काय करतो? स्टोअर करतो किंवा प्रोसेस करतो. हे डिफरंट नंबर सिस्टम्सला वापरून. ठीक आहे. सो कम्प्युटरचं लँग्वेज मला समजायचं असेल तर मला नंबर सिस्टम माहित पाहिजे. माझं लँग्वेज कम्प्युटरला समजायचं असेल तर कम्प्युटरला पण नंबर सिस्टम माहित पाहिजे. समजतंय का तुम्हाला नंबर सिस्टम म्हणजे काय? ठीक आहे. आता नंबर सिस्टम झालं, समजलं की बाबा एका कम्प्युटरमध्ये आपण डेटाला स्टोअर किंवा प्रोसेस करण्यासाठी एक नंबरचा सिस्टम लागतो. त्याच सिस्टमला आपण नंबर सिस्टम असं म्हणतो. आपल्याला काय समजतं? तुम्हाला मला काय समजतं? आपल्याला 0 to 9 याचं कॉम्बिनेशन म्हणजे वी अंडरस्टँड डेसिमल नंबर सिस्टम, कम्प्युटर अंडरस्टँड बायनरी नंबर सिस्टम आणि मायक्रो प्रोसेसर जे असतात मायक्रो प्रोसेसर्स त्यांना समजतं काय? त्यांना समजतं जसं की मायक्रो प्रोसेसर 8085 त्यांना समजतं हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ठीक आहे. तर नंबर सिस्टम बेसिकली 4 असतात. सो देर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. तर सगळ्यात पहिलं नंबर सिस्टम काय असतो? डेसिमल नंबर सिस्टम. ठीक आहे. डेसिमल नंबर सिस्टम. डेसिमल नंबर सिस्टमची ओळख असते बेस. आता बेस काय असतो, रॅडिक्स काय असतो, हे सगळं मी तुम्हाला सांगेल 1-2 मिनिटांनी. पण आता तुम्ही समजून घ्या, नाहीतर एक काम करू शकतो. आता आधी आपण नंबर सिस्टम डिस्कस करू. एक टेबल आहे आपल्याकडे. हा टेबल जर तुम्हाला समजलं तर तुमचा नंबर सिस्टम क्लिअर आहे. ठीक आहे. टोटल आपल्याकडे 4 टाइप्स आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. सो नंबर सिस्टमचे आपल्याकडे 4 टाइप्स असतात. सगळ्यात पहिलं नंबर सिस्टम आहे डेसिमल नंबर सिस्टम, जे तुम्हाला समजतं, मला समजतं. आता याचं रॅडिक्स म्हणजे काय असतात? रॅडिक्स मीन्स व्हॉट? रॅडिक्स म्हणजे या नंबर सिस्टमच्या आतमध्ये किती सिम्बॉल्स असतात. खूप सिंपल आहे बघा. याचा रॅडिक्स काय असतो? 10 म्हणजे काय असतो? 0 to 9. तुम्ही बघू शकता 0 to 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो सिम्बॉल्स किती असतात? 0 to 9 सिम्बॉल्स या नंबर सिस्टम मध्ये असतात. सो ज्या नंबर सिस्टमचा रॅडिक्स 10 असतो त्या नंबर सिस्टमला आपण डेसिमल नंबर सिस्टम असं म्हणतो. सिंपल. चलो, द सेकंड नंबर सिस्टम इज कॉल्ड एज बायनरी नंबर सिस्टम, जे मोस्टली सीपीयूला समजतो किंवा कम्प्युटरला समजतो. कम्प्युटर अंडरस्टँड द लँग्वेज कॉल्ड एज बायनरी लँग्वेज. आता बायनरी लँग्वेज किंवा बायनरी नंबर सिस्टमचा रॅडिक्स किती असणार? रॅडिक्स म्हणजे त्याच्या आतमध्ये किती नंबर्स असतील? ओनली 2, दॅट इज 0 or 1. 0
और वन, आपण सांगू शकतो 0 and 1 याचं कॉम्बिनेशन, यालाच आपण काय म्हणतो बायनरी नंबर सिस्टम. तिसरं नंबर सिस्टम असतो ऑक्टल नंबर सिस्टम. ऑक्टल नंबर सिस्टमचा रॅडिक्स 8 असतो. म्हणजे तुम्हाला आता समजलंय 8 म्हणजे काय, याच्यामध्ये किती किती सिम्बॉल्स असतात, 8 सिम्बॉल्स असतात. 8 म्हणजे कसं 0 to 7. आता झिरोला धरून तुम्ही काउंट केलं, इफ यू काउंट 0 0 1 2 3 4 5 6 7, तर हे सगळ्यांना काउंट केलं झिरोला इन्क्लूड करून, तर तो काय बनतो 8 बनतो. सो मला सांगा ऑक्टल नंबर सिस्टमचा रॅडिक्स काय असतो, 8 असतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट वी कम टू हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचा रॅडिक्स किती असतो, 16. किती रॅडिक्स असतो, 16. म्हणजे कसं असतो हेक्साडेसिमल, नावावरच कळतंय, फ्रॉम द नेम इटसेल्फ वी कॅन अंडरस्टँड हेक्साडेसिमल. सी म्हणजे याच्यामध्ये डेसिमल तर असणार, दॅट इज 0 to 9 तर असणार, पण हेक्सा म्हणजे काय +6 असतील, म्हणजे +6. सो आता हे 6 काय कोण असतात, ABCDEF हे 6 लोक एक्स्ट्रा असतात, आणि 0 1 2 0 to 9. सो सांगा हे 10 आणि हे 6. सो याचा बेस काय असतो 16. सो इट इन्क्लूड 0 to 9 अँड A to F. परत एकदा हेक्साडेसिमल नंबर सिस्टम, लास्ट बट नॉट द लिस्ट, याचा बेस काय असतो 16. 16 कसं काय 0 to 9 डेसिमल अँड A to F that is 6. So this is consisting of symbol 16. So hexadecimal number system याचा बेस किती असतो किंवा याचा रॅडिक्स किती असतो 16. आता फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी लिहितो 48. आता 48 मी कोणाबद्दल बोलतोय, 48 कोणाबद्दल बोलतोय मला माहित नाही ना. आता माझ्याकडे 4 नंबर सिस्टम आहेत, आता बायनरी तर नाही हा, पण मी कोणाबद्दल बोलतोय, मी डेसिमल बद्दल बोलतोय का मी ऑक्टल बद्दल बोलतोय का मी हेक्साडेसिमल बद्दल बोलतोय. सो हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय लिहितो, बेस लिहितो. बेस, इफ आय राईट युअर बेस 10, आता मी बेस 10 लिहिलं तर तुम्ही समजून जा हा कोणता नंबर सिस्टम आहे, हा असेल डेसिमल नंबर सिस्टम. डेसिमल नंबर सिस्टम, ठीक आहे. चलो आता जर मी असं लिहिलं 0, ठीक आहे 0 पण असतो 08 आणि मी इथं लिहिलं 8, 08 आणि इथं लिहिलं 8, तर हा कोणता नंबर सिस्टम झाला, हा झाला ऑक्टल नंबर सिस्टम. ठीक आहे. तर मी बोलतोय कोणाबद्दल, ठीक आहे, तर मी बोलतोय कोणाबद्दल हे रिप्रेझेंट किंवा डिनोट करण्यासाठी आपण बेस ऍड करतो. काय ऍड करतो, याला आपण म्हणतो बेस. याला आपण काय म्हणतो, बेस. सो बेस बघून आपण ओळखू शकतो की आपण कोणत्या नंबर सिस्टम बद्दल बोलतोय. ठीक आहे, समजलं का. देर आर 4 टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. प्रत्येक नंबर सिस्टमला एक रॅडिक्स असतो. रॅडिक्स म्हणजे त्याच्या आतमध्ये किती सिम्बॉल्स असतात, आणि प्रत्येक नंबर सिस्टमचा पण सिम्बॉल पण डिस्कस केला. ठीक आहे, क्लिअर, सिम्पल. ओके, इफ दिस इज क्लिअर नाव यू कॅन अंडरस्टँड द थिअरी व्हेरी सिम्पल. आता एक्झाम मध्ये असा क्वेश्चन विचारतात बरं का, व्हॉट इज नंबर सिस्टम, एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. खूप चिंदी क्वेश्चन आहे हा, तरी काही कॉलेज लोक विचारतात. कॉलेजमध्ये असे काही चिंदी क्वेश्चन पण कधी कधी विचारतात. क्वेश्चन काय असतो, व्हॉट इज नंबर सिस्टम, एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टम. ठीक आहे, तर नंबर सिस्टम विचारलं तर तुम्हाला हा लिहिता आला पाहिजे, आणि टाइप्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. जर 4 टाइप्स. ठीक आहे, सुरुवात करायचं डेसिमल नंबर सिस्टम पासून. डेसिमलचा बेस लिहा, रॅडिक्स लिहा, त्याच्या आतमधले सिम्बॉल्स लिहा, सगळं लिहायचं. ठीक आहे, आणि असं लिहायचं इट युजेस डिजिट्स 0 to 9. दिस इज अ नंबर सिस्टम युज्ड इन डेली लाईफ. येस, आपण वापरतो, आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये वापरतो. एक्झाम्पल जसं मी असं लिहिलं 2 4 5 बेस 10. सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ डेसिमल नंबर सिस्टम. नेक्स्ट, बायनरी नंबर सिस्टम इज अ नंबर सिस्टम विच हॅज अ बेस 2 means radix 2. It uses the digit that is 0 and 1. It is a main number system used by computers वापरतो. जर मी असं लिहिलं 1 1 0 1 आणि बेस 2, तर तुम्ही समजून जा हा आहे बायनरी नंबर सिस्टम. बायनरी नंबर सिस्टम कोण वापरतो, कम्प्युटर्स. बायनरी नंबर systems are used by the computers. ठीक आहे, to store the data, to process the data. So computer understands a language called as binary language. Computer does not understand the human language. Computer understands the binary language. तर आपण या चॅप्टर मध्ये तेच लर्न करतोय की ह्युमन लँग्वेजला बायनरी लँग्वेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं, किंवा बायनरी लँग्वेजला ह्युमन लँग्वेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं. ठीक आहे, त्यालाच आपण त्याच सिस्टमला एक पूर्ण सिस्टम असतो, या सिस्टमला आपण काय म्हणतो, नंबर सिस्टम. ठीक आहे, चलो तिसरा नंबर सिस्टम आता ऑक्टल. ऑक्टल, येस, याचा बेस किती असतो 8 म्हणजे सिम्बॉल काय असतो रे 0 to 7. ठीक आहे, युजेस डिजिट्स 0 to 7, ऑफ्टन युज्ड एज शॉर्ट रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी. सो तुम्हाला बायनरीला शॉर्ट मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर यू कॅन यूज द ऑक्टल नंबर सिस्टम. ठीक आहे, समजतंय का. अँड लास्ट नंबर सिस्टम आठवतंय का, लास्ट बट नॉट द लीस्ट, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. येस, हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचा सीन काय, तर बेस 16 असतो. बेस 16 म्हणजे काय, 0 to 9 डेसिमल, 0 to 9 डेसिमल असतो, आणि मग A to F असतो. A to F असतो, याला आपण हेक्सा असं म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड एज हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ठीक आहे, सो 0 to 9 अँड A to F commonly used in programming and memory addresses. Yes, आपण हे प्रोग्रामिंग, कोणतं प्रोग्रामिंग, एस्पेशली वी यूज इन असेंबली लँग्वेज प्रोग्रामिंग. दिस काइंड ऑफ नंबर सिस्टम इज मोस्टली यूज्ड इन असेंबली लँग्वेज प्रोग्रामिंग. तुमचं 12th स्टँडर्डचा पूर्ण CS2 असणार आहे. 12th स्टँडर्डचा पूर्ण CS2 असणार आहे. ठीक आहे, समजतं का. माझं 12th स्टँडर्डचं कोणताही प्लेलिस्ट ओपन करा, 12th स्टँडर्डचा कोणताही व्हिडिओ ओपन करा,
12th स्टँडर्डचा कोणताही व्हिडिओ ओपन करा, फक्त कमेंट जाऊन वाचायचं, ठीक आहे. एकदा कधीतरी ट्राय करा, हे एकदा कधी ट्राय करा. 12th स्टँडर्डचा कोणताही व्हिडिओ ओपन करा, त्याचं कमेंट सेक्शनमध्ये जा आणि फक्त कमेंट्स वाचा की मुलांनी काय सांगितलंय. जे शिकवतो ना तेच पेपरमध्ये येतो. बोर्डचा पेपर आपल्याला पूर्ण डिकोड करता येतं. बोर्डचे पेपर मला पूर्ण डिकोड करता येतं. फक्त तुम्ही कनेक्ट राहा, 11वी व्यवस्थित कंप्लीट करून घ्या, 11वीचे बेसिक्स क्लिअर करून घ्या. कारण मला माहिती आहे की ज्या म्हणजे 12वी तुमचं इझी करून घ्यायचं असेल तर 11वीचे काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे. सो इफ 11th इज क्लिअर, युअर 12th विल ऑल्सो बी व्हेरी क्लिअर. सो माझ्यासोबत राहा, कनेक्टेड राहा. 11वीचंही पूर्ण सीएस माझ्याकडनं लर्न करून घ्या एकदम फ्रीमध्ये. 12वीचे पूर्ण सीएस लर्न करून घ्या एकदम फ्रीमध्ये आणि 200 आउट ऑफ 200 तुम्ही स्कोर करू शकता. ठीक आहे, समजलं? चलो. हाँ, वी वर ऑन हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचा बेस किती असतो? 16. सो इट इज कॉमनली यूज्ड इन ALP प्रोग्रामिंग अँड मेमरी ऍड्रेसेस. सो आपण त्याला असं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, सो आपण त्याला असं रिप्रेझेंट करतो. बेस 16 असतो. ठीक आहे, समजलं का इंट्रो? ठीक आहे, इंट्रो समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, इफ द इंट्रो इज क्लिअर, आता आपण सुरू करतो कन्व्हर्जन. चॅप्टर जास्त लेंदी नाहीये, छोटा बॉम्ब बडा धमाका चॅप्टर हा. तुम्हाला दिसतो छोटा, पण ऍक्च्युली आतमध्ये खूप कन्सेप्ट असतात, आतमध्ये खूप सारे कन्व्हर्जन्स आहेत. ठीक आहे, चलो. सगळ्यात पहिलं कन्व्हर्जन, आणि एक्झाम मध्ये कन्व्हर्जन विचारतात. कन्व्हर्जन या नंबर सिस्टम पासून या नंबर सिस्टमला कन्वर्ट करून द्या. आणि तुम्हाला कसं समजणार कोणता नंबर सिस्टम तर कोणता नंबर सिस्टम? तुम्हाला काय बघायचं? बेस. सो बेस बघून तुम्ही समजू जा कोणत्या नंबर सिस्टम पासून कोणत्या नंबर सिस्टमकडे कन्व्हर्जन करायचं आहे. सो बघा, आता सगळ्यात पहिलं कन्व्हर्जन काय? सगळ्यात पहिलं कन्व्हर्जन बायनरी टू डेसिमल. सो बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन साठी तुम्हाला हा टेबल माहित पाहिजे थोडाफार. ठीक आहे, म्हणजे 2 चा पॉवर माहित पाहिजे. 2 चा पॉवर मला वाटतं सगळ्यांना माहित असेल. 2 चा पॉवर सगळ्यांना माहित असेल. ठीक आहे, सो बायनरी टू डेसिमल. ठीक आहे, एक क्वेश्चन घेऊ. एक्झामला क्वेश्चन कसं येणार? कन्वर्ट दिस. ठीक आहे, 101 बेस 2 क्वेश्चन मार्क बेस 10. आता तुम्ही समजून जा, आता क्वेश्चन मध्ये असं नाही दिलं, क्वेश्चन तुम्हाला फक्त एवढं दिलं तर तरी तुम्हाला समजेल ना. आता मला सांगा, बेस 2 म्हणजे हा कोणता नंबर सिस्टम झाला? बेस 2 म्हणजे कोणता नंबर सिस्टम झाला? येस, बेस 2 म्हणजे कोणता नंबर सिस्टम आहे? बेस 2 म्हणजे तो झाला बायनरी नंबर सिस्टम, आणि बेस 10 म्हणजे तो झाला डेसिमल नंबर सिस्टम. सो हाऊ टू कन्वर्ट? हे कन्वर्ट कसं करायचं? बायनरला मला सांगा बरं, बायनरला डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं? खूप सिंपल आहे. हे 1 ला सेपरेटली लिहून घ्या, या 1 ला मल्टिप्लाय करा 2⁻0. समजलं काय करायचं? हा 1. ठीक आहे, असं राईट पासून लेफ्ट कडे जायचं. कसं जायचं? राईट पासून लेफ्ट कडे. ठीक आहे, चलो. मध्ये प्लस साइन वापरा. आता कोण आहे? 0 इंटू, आता तुम्ही 2⁻0 येतात, आता 2⁻1 घ्या, प्लस लास्टला कोण आहे? 1. सो 1 इंटू 2⁻0, 2⁻1, 2⁻2. समजलं का पॅटर्न काय? सांगा. Anything raised to 0 is 1. So 1 into 1, 1. Plus 0 into anything is 0. Plus 2 square 4. 4 into 1, 4. So 4 plus 1, 5. So 5 base 10. असा आन्सर लिहावा लागेल बरं का, बेस 10. सो असा आन्सर लिहावा लागेल 5 बेस 10. ठीक आहे, 1 मार्क्स भेटले तुम्हाला. 1 मार्क्स भेटले तुम्हाला. समजलं का कसं करायचं? ठीक आहे, एवढे इझी क्वेश्चन पण नसणार, तुम्हाला असं काहीतरी क्वेश्चन विचारतील. 1101. आता सांगा, 1101 बेस 2 याचं तुम्हाला कन्वर्ट करायचं इंटू डेसिमल. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी काय करायचं. ठीक आहे, 1 इंटू 2⁻0 राईट टू लेफ्ट जायचं. ठीक आहे, प्लस 0 ला डायरेक्ट 0 लिहिलं तर चालेल ना? अरे 0 ला डायरेक्ट 0 लिहिलं तर चालेल ना, पुढे तसंही मल्टिप्लाय करून 0च भेटणार आहे. सो 0 ला डायरेक्ट मी 0 लिहितो. प्लस 1 इंटू 2⁻, हा पण हे आहे का? 2⁻0, 2⁻1, 2⁻2. याला पण हे इथं पण एक 2 चा पॉवर गेला ना. प्लस 1 इंटू 2⁻3. समजलं का? 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3. ठीक आहे, चलो. नाउ सिंप्लिफाय. ठीक आहे, एनीथिंग रेज टू 0 इज 1. सो 1 प्लस 0 प्लस 2 स्क्वेअर 4 अँड 3 2 चा क्यूब असतो 8. सांगा, 8 9 10 11 12 प्लस 1 13. सो तुमचं फायनल आन्सर काय असेल? 13. आणि बेस 10 ऍड करायला विसरू नका. ठीक आहे, सगळ्यात सोपा कन्व्हर्जन. समजतं का? सगळ्यात सोपा कन्व्हर्जन. ठीक आहे, पण एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज करायला असं पॉईंट मध्ये पण देतील. काय कशामध्ये देतील? पॉईंट मध्ये पण देतील. सो दे मे गिव्ह यू लाईक दिस 10.1. आता हा डेसिमल आला तर घाबरू नका. तर कसं करता येईल बघा, हा पॉईंटला ऍज इट इज ठेवायचं. सो या पॉईंटला ऍज इट इज ठेवायचं. काय करायचं? 0 इंटू 2⁻0 प्लस 1 इंटू 2⁻1. आता हा जो 1 असेल ना, हा 1 लिहायचा इंटू 2⁻. आता मला सांगा, 2⁻0, 2⁻1. मग इथं काय असेल? 2⁻1. काय असेल? 2⁻1. बस, दॅट्स इट. आता सॉल्व्ह करा बरं. सो मला सांगा, हे काय बनेल? एनिथिंग रेज टू 0 इज 1. अरे पण 1 इंटू 0 केलं तर तुमचा आन्सर 0च येणार. ठीक आहे, सो 2⁻1 2. सो 2 इंटू 1 2. सो हा झाला 2.
पॉईंट. आता मला सांगा 2⁻⁻1 चा अर्थ काय असतो? 2⁻⁻1 म्हणजे 1/2. 1/2 असतो ना, 1/2. सो 1/2 म्हणजे काय झालं? 0.5. 0.5 सांगा, हे काय झालं? 2 प्लस 0.5, सो हे झालं 2.5. आन्सर काय असेल आपला? 2.5. बेस 10. समजलं कसं करायचं? पॉईंट आला तर पॉईंटला फक्त लक्षात ठेवा. अच्छा, इथं अजून एक 1 आला असता, इथं समजा फॉर एक्झाम्पल इथं अजून एक 1 आला असता, तर त्याचं काय केलं असतं? प्लस 1 into 2⁻². म्हणजे याचा अर्थ काय? 1/4. 1/2 स्क्वेअर. 2⁻²चा अर्थ काय असतो? 1/2 स्क्वेअर. म्हणजे काय झालं? 1/4. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 1/4, 1/4 ला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 0.25 भेटेल. काय भेटेल? 0.25. ठीक आहे, समजलं कसं सॉल्व्ह करायचं? मग तुम्हाला हे तर ऍड करावं लागेल, प्लस 0.25, तर प्लस 0.25 ऍड करावं लागेल. ठीक आहे, चला आता तर मी करत नाहीये, पण असं पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर एव्हरीबडी? हा झाला बायनरी टू डेसिमल. हा काय झाला? कन्व्हर्जन बायनरी टू डेसिमल. ठीक आहे, बायनरी टू डेसिमल. ठीक आहे, समजलं का? चलो एक लास्ट क्वेश्चन घेऊ बायनरी टू डेसिमलचा. आता तुम्ही हे प्रॅक्टिस करून बघू शकता, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो का बघा बरं. सो क्वेश्चन काय बघा बरं. 101.11. 101.11. ठीक आहे, काय करायचं? 1 into 2⁻0 प्लस 0 into 2⁻1 प्लस 1 बघा 1 into 2⁻2. पॉइंट ऍज इट इज ठेवा. सो 1 into 2⁻1 plus 1 into 2⁻². Yes, just simplify and you'll get your answer. So what is this? This is called as 0.5 plus 1/4. 1/4 केलं तर 0.25. राईट? चलो 1 plus 0 plus 4. So 4 plus 1 5. 5 हा झाला 5. पॉइंट मला सांगा 0.5 plus 0.25. 0.5 plus 0.25 is 0.75. मग इथं काय लिहू? 0.75. सो माझा आन्सर काय असेल? माझा आन्सर काय असेल? व्हॉट विल बी द आन्सर? याला जर तुम्ही डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर काय असेल? 5.75 बेस 10. समजलं का कसं करायचं? ठीक आहे. सो फर्स्ट आता एखादं कन्व्हर्जन इझी वाटते तुम्हाला, पण पुढे पुढे कन्व्हर्जन तुम्हाला थोडं समजून घ्यायचं. ठीक आहे, सो फर्स्ट कन्व्हर्जन डन. आता उलट करू. आता थोडं कन्व्हर्जन आपण उलट करू. आता डेसिमल टू बायनरी करायचं. ठीक आहे, दुसरं कन्व्हर्जन काय? डेसिमल टू बायनरी. सगळे कन्व्हर्जन आपल्या आपल्या बुकमध्ये व्यवस्थित नोट करून घ्यायचं. ठीक आहे, हेच एक्झाम्पल मोस्टली तुमच्या एक्झामला यायचे चान्सेस आहेत. सो राईट डाऊन ऑल द एक्झाम्पल्स व्हेरी प्रॉपरली. नाउ वी कम टू डेसिमल टू बायनरी. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल लेट्स टेक अ नंबर 18 क्वेश्चन मार्क बेस 2. आता हे बघा, असं नाही दिलं तर असं देतील क्वेश्चन. क्वेश्चन असं रिटर्न मध्ये नाही दिलं तर क्वेश्चन तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे, 18 बेस 10 म्हणजे डेसिमल टू बायनरी. सो डेसिमल टू बायनरी करण्याचा प्रोसेस जो आहे तो एकदम उलटा आहे. आता आठवतं का? बायनरी टू डेसिमल करण्यासाठी आपण काय केलं? 2 ने मल्टिप्लाय केलं. मग तुम्हाला डेसिमल टू बायनरी करायचं असेल तर रिव्हर्स द प्रोसेस. काय करावं लागेल? डिवाइड बाय 2. येस, डिवाइड बाय 2. सो काय करा? 2 ने डिवाइड करा. सो 18. आता डिवाइड कसं करायचं नीट लक्ष द्या बरं का. एक क्वेश्चन समजून घ्या. सो 2 ने डिवाइड करा. आता 2 गोष्टी असतात, कोशंट आणि रिमाइंडर. डिव्हिजन मध्ये 2 गोष्टी माहित पाहिजे, कोशंट आणि रिमाइंडर. ठीक आहे, सो 2 9s are 18 अँड रिमाइंडर काय असणार? 0. समजलं? सो इथं तुमचं कोशंट लिहायचं आणि इथं तुमचं रिमाइंडर लिहायचं. सिंपल. ओके, अगेन लेट्स डिवाइड 9 by 2. सो 2 4s are 8. 2 4s are 8. कोशंट, रिमाइंडर 2 4s are 8. रिमाइंडर विल बी 1. सो योर 1 विल बी हियर. ठीक आहे, ओके, लेट्स अगेन डिवाइड बाय 2. सो 2 2s are 4. Quotient, remainder 2 2s are 4. Remainder will be 0. Right? Remainder will be 0. Right? And last step. परत एकदा 2 1s are 2. Remainder will be 0. Now you cannot divide 1 by 2 ना. आन्सर पॉइंट मध्ये येणार. तिथपर्यंत जायचंच नाहीये. नाव आपण असं खालून वरती रीड करतो. सो खालचा जो बिट असेल ना त्याला आपण म्हणतो मोस्ट सिग्निफिकंट बिट. MSB म्हणतो. काय म्हणतो त्याला? मोस्ट सिग्निफिकंट बिट. आणि सगळ्यात वरती जो असतो त्याला आपण म्हणतो LSB. लिस्ट सिग्निफिकंट बिट. म्हणजे हे 1 आणि 0 दिसतात. 1 आणि 0 म्हणजे कोण होते? तुमचे रिमाइंडर्स. डिव्हिजन नंतरचे रिमाइंडर्स. सो डिव्हिजन नंतरचे रिमाइंडर्स हे खूप मॅटर करतील. सो वी हॅव टू गो फ्रॉम MSB टू LSB. सो काउंट 1 0 0 1 0 बेस 2. दिस इज युअर आन्सर. सो 18 ला बायनरी मध्ये असं लिहितो. बायनरी कोणाला समजतं? कम्प्युटरला समजतो. डेसिमल कोणाला समजतं? आपल्याला समजतं. सो 18 आपल्याला समजतो आणि कम्प्युटरला 18 असं समजतं. 18 कम्प्युटरला असं समजतं. क्लिअर एव्हरीबडी? ठीक आहे.
चलो अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. लाईक फॉर एक्झाम्पल 88 बेस 10. ठीक आहे. क्वेश्चन मार्क. याचं बायनरी काय असेल, याचं बायनरी काय असेल ते तुम्हाला शोधायचं. ठीक आहे. चलो फॉलो द सेम प्रोसेस अगेन फॉलो द सेम प्रोसेस. 88 डिवाइड बाय 2. सो 2 हाऊ मच 88? 2 44 88 अँड द रिमाइंडर विल बी 0. रिमाइंडर साईडला लिहित चला. ठीक आहे. परत 2 नी डिवाइड करा. 2 हाऊ मच 2 22 44 and the remainder will be 0. चलो 2 how much 22? 2 11 22 and the remainder will be 0. इथपर्यंत क्लिअर आहे का? ठीक आहे. चलो आता 11 ला डिवाइड करा बरं. सो 2 नी डिवाइड करा. परत 2. क्वेश्चन काय आहे? 2 5 10. 2 5 10. रिमाइंडर विल बी 1. चलो परत 5 ला 2 नी डिवाइड करा. 2 2 4. 2 2 4 and the remainder will be 1. बरोबर. अँड फायनली 2 ला परत तुम्ही 2 नी डिवाइड करा. सो 2 ला जर 2 नी डिवाइड केलं तर 2 1 2 2 1 2 and the remainder will be 0. Right, that's it. So now you have to go from MSB to LSB. This is called as MSB, most significant bit, and this is called as LSB, least significant bit. So now you have to count the digits from MSB to LSB. काय 1 0 1 1 0 0 0. सो 88 ला आपण बायनरी मध्ये असं लिहितो. 88 हे बेस 2 लिहायला विसरू नका बरं का, नाही तर मार्क्स कट होतील. ठीक आहे. बेस 2, कारण दिस इज बायनरी नंबर सिस्टम ना. ठीक आहे. 1 0 1 1 0 0 0. ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. पण एक्झाम मध्ये असं नाही विचारतील. एक्झाम मध्ये तुम्हाला काहीतरी क्रॉस हे झालं का लिहून सगळ्यांचं? ठीक आहे. जर स्क्रीनशॉट काढा नाही तर आपल्या बुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. आय होप सो सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढले किंवा आपल्या बुकमध्ये लिहून काढले. ठीक आहे. एवढं सिंपल एक्झाम मध्ये नाही विचारत. एक्झाम मध्ये ना असं काहीतरी विचारतील तुम्हाला. ठीक आहे. 88 पॉईंट 88.625 88.625 असं काहीतरी विचारतील. सांगा आता याचं कसं करणार तुम्ही? डेसिमल म्हणजे 10. याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं बायनरीमध्ये. ठीक आहे. चलो नीट लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगतोय. ठीक आहे. 88. आता 88 साठी तुम्हाला तुमचा हा स्टेप बरोबर होता. सो आधी 88 टू तुम्ही कन्वर्ट करून घ्या. सो आपल्याला 88 चा आन्सर भेटला. ठीक आहे. आपल्याला काय भेटला? 88 चा आन्सर भेटला. ठीक आहे. समजलं का? 88 का सॉल्व्ह करायचं म्हणजे पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला का सॉल्व्ह करायचं? सेम प्रोसेस. नाउ वी विल डिस्कस अबाउट 0.625. आता हा जो पॉईंटचा पुढचा पार्ट असतो ना, ज्याला आपण फ्रॅक्शनल पार्ट म्हणतो, त्याला 2 नी डिवाइड नाही करायचं, त्याला काय करायचं? 2 नी मल्टिप्लाय करायचं. पुढचा पार्ट पॉईंट मध्ये आला तर. समजा पॉईंट मध्ये नाही आलं, असं करा, तुमचं काम संपला. पण समजा पॉईंट मध्ये आला तर पॉईंटच्या लेफ्टला म्हणजे इंटिजर पार्टला तुम्ही असं करा आणि फ्रॅक्शनल पार्टला तुम्ही मल्टिप्लाय बाय 2 करा. सांगा. सो 0.625 इंटू 2 केलं तर तुमचा आन्सर होतो 1.25. काय येतो? 1.25. चलो आता इथं नीट लक्ष तुम्ही काय करतोय? हा जो इंटिजर पार्ट आहे ना, याला साईडला लिहून टाका सेपरेटली. 1 याला साईडला लिहून टाका आणि तुमचा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे ना, त्याला पुढे घेऊन जा. चल बाबा पुढे. कोण आहे पुढे? फ्रॅक्शनल पार्ट 0.25. सो 0.25 ला पुढे घेऊन चला आणि इंटिजर पार्टला साईडला पार्क करून टाका. सो 0.25 इंटू 2. सांगा. 0.25 इंटू 2 केलं तर तुमचा आन्सर काय येतो? 0.5. काय येतो? 0.5. चलो रिपीट द सेम स्टेप्स. इंटिजर पार्टला साईडला पार्क करून टाका. चल बाबा साईडला 0 आणि 0.5 ला पुढे घेऊन चला. सो 0.5 ला पुढे घेऊन चला. सो 0.5 इंटू 2 इज नथिंग बट 1.0. 1.0. चलो रिपीट द सेम थिंग्स. सो इंटिजर पार्टला साईडला लिहून टाका 1 आणि पॉईंटला पुढे घेऊन चला. आता सांगा. पॉईंट समजा 1 आला, तुमचा पॉईंट समजा 0 आला. 0 ला पुढे तुम्ही नाही करू शकत काही. समजा तर 0 असेल, 0 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तरी 0 येणार. सो हे नका घेऊ. इथं तुम्ही स्टॉप करू शकता. एकदा तुम्हाला 0 भेटलं, नो नीड टू गो अहेड. वन्स यू गेट 0, नो नीड टू गो अहेड. नाव व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाव यू हॅव टू रीड फ्रॉम LSB टू MSB. असं रीड करायचं. ठीक आहे. कसं रीड करायचं? असं रीड करायचं. ठीक आहे. LSB टू MSB असं उलट रीड करायचं. कारण तुम्ही इंटिजर पार्टला काय करत होता? इंटिजर पार्टला खालून वरती जात होता. मग तुमचा फ्रॅक्शनल पार्टला वरतून खाली यायचं. कुठून यायचं? वरतून खाली यायचं. सो मला सांगा व्हॉट विल द फायनल आन्सर? फायनल आन्सर काय असेल? 88 चा आधी लिहून घ्या. 88 चा काय असेल? 1 0 1 1 0 0 0 पॉईंट. आता पॉईंटच्या पुढे 0.625. 0.625 चं काय लिहायचं? वरतून खालतून वरती नाही, फ्रॉम टॉप टू बॉटम. सो दॅट इज 1 0 1 बेस 2. दॅट्स इट. समजलं का कसं करायचं? ठीक आहे. एक क्वेश्चन मी तुम्हाला करून दाखवतोय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अजून क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला अजून क्वेश्चन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो एका PDF मध्ये. सो इफ यू वॉन्ट मोर क्वेश्चन यू कॅन प्रॅक्टिस मोर क्वेश्चन्स. ठीक आहे. बट नाउ अंडरस्टँड द लॉजिक.
ठीक आहे, समजलं. सो पॉईंटच्या लेफ्टला जो असेल त्याचं 2 ने डिवाइड करत जा आणि MSB टू LSB काउंट करा. आणि पॉईंटच्या राईटला म्हणजे जो तुमचा फ्रॅक्शनल पार्ट असेल त्याला काय करा, 2 ने मल्टिप्लाय करत जा. पण कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा फ्रॅक्शनल पार्ट 0 होत नाही, जोपर्यंत तुमचा फ्रॅक्शनल पार्ट 0 होत नाही तोपर्यंत करत जा. आणि वरतून खाली रीड करा. कसं रीड करा, वरतून खाली रीड करा. ठीक आहे, चलो नाव वी कम टू द अनदर कन्वर्जन. असे भरपूर कन्वर्जन आहेत बरं का. आय होप सो एव्हरीबडी इज रायटिंग युअर बुक्स. सगळं बघून बुक्स मध्ये नोट करून घ्या. एक्झाम मध्ये 100% मार्क्स भेटेल कोणताही कन्वर्जन आला तर. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडनं CS शिकून घेतलं ना, तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल हळूहळू. ठीक आहे, चलो हेक्साडेसिमल टू डेसिमल. ठीक आहे, हेक्साडेसिमल टू डेसिमल नंबर सिस्टम. ठीक आहे, हेक्साडेसिमल टू डेसिमल. ठीक आहे, चलो आता हेक्साडेसिमल मध्ये तुम्ही एक समजून घ्या. हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये एक समजून घ्या. 0 to 9 तर माहित तुम्हाला, पण A म्हणजे 10 असतो बरं का. A म्हणजे 10 असतो, B म्हणजे 11 असतो, C म्हणजे 12 असतो, ABCDEF. सांगा, D म्हणजे 13, E म्हणजे 14 आणि F म्हणजे 15. हा हेक्साडेसिमल नंबर सिस्टम 0 to 9 आणि A to F. ठीक आहे, चलो सो सगळ्यात पहिलं क्वेश्चन आपण घेऊ. सगळ्यात पहिलं क्वेश्चन 2A16. 2A16 बेस 16 याला कन्वर्ट करायचा इंटू डेसिमल. याला कन्वर्ट करायचा इंटू डेसिमल. याला कन्वर्ट करायचं इंटू डेसिमल. सो कसं करायचं बघा बरं, खूप सिंपल आहे. ए इंटू 16 टू द पॉवर 0 प्लस दुसरं कोण आहे 2 इंटू 16 टू द पॉवर 1. बस सॉल्व इट. मला सांगा ए म्हणजे कोण असतो रे? ए म्हणजे कोण असतो? ए म्हणजे 10. सो 10 इंटू 60 एनिथिंग रेस टू 0 इज 1 प्लस 16 टू जार 32. सो हे काय भेटणार तुम्हाला? 32 प्लस 10. युअर आन्सर विल बी 42. 42 बेस 10. बस समजलं का? आन्सर काय असेल तुमचा 42 बेस 10. समजलं का? ठीक आहे, चलो आता अजून एक क्वेश्चन घेतो मी. नोट करून घ्या, व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या. ठीक आहे, नोट केलं, स्क्रीनशॉट काढलं. ठीक आहे, आता चलो अजून थोडं ट्रिकी करू याला. याच क्वेश्चनला थोडं ट्रिकी करू अजून. ठीक आहे, 2C6E. चलो बेस 16 याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इंटू डेसिमल. ठीक आहे, सो कसं कन्वर्ट करता येईल बरं सांगा मला. ई म्हणजे काय असतो पटपट सांगा. 14 इंटू 16 रेस टू 0 प्लस 6 इंटू 16 टू द पॉवर 1 प्लस सी म्हणजे काय असतो? सी म्हणजे 12. सो 12 इंटू 16 स्क्वेअर प्लस 2 इंटू 16 क्यूब. बस आता हे तर थोडं सिम्प्लिफिकेशन आहे, तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, याचा आन्सर काय येणार? 14 इंटू एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो 14 इंटू 1 14. 16 6 जा तुम्हाला काय भेटेल? 96. 16 6 काय भेटेल? 96. चलो 16 स्क्वेअर मी ऑलरेडी करून आलोय. 16 स्क्वेअर तुम्हाला 256 भेटेल. सो 256 इंटू 12 केलं तर 3072 काहीतरी भेटतो. आणि 16चा क्यूब, क्या बात आहे, 16चा क्यूब 16 इंटू 16 दॅट इज 4096. सो 4096 इंटू 2 काय येतो? 8192. आणि या सगळ्यांना जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला भेटेल 11374 बेस 10. 11374 बेस 10. समजलं का कसं करायचं? अच्छा, फक्त पॉईंट मध्ये आला तर काय करा? इंटू 16 रेस टू -1. आता मला सांगा 16 रेस टू -1 म्हणजे काय असतो? 1/16. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. 1/16. ठीक आहे, 1/16 चा अर्थ काय असतो? 1/16. ठीक आहे, सो 16 रेस टू -1 म्हणजे 1/16. ठीक आहे, समजलं का कसं सॉल्व्ह करायचं? ठीक आहे, चलो हा कन्वर्जन क्लिअर. हा पण कन्वर्जन क्लिअर आहे का? पॉईंट मध्ये एक एक्झाम्पल घेऊ. चलो एक एक्झाम्पल पॉईंट मध्ये घेऊ का? सो एक एक्झाम्पल पॉईंट मध्ये घेतो. 7FF.8. चलो एक एक्झाम्पल पॉईंट मध्ये घेऊ. 7FF.8. हे कसं करणार तुम्ही? एफ म्हणजे काय असतो? 15 इंटू 16 रेस टू, खाली लिहितो 15 इंटू 16 रेस टू 0 प्लस 15 इंटू 16 रेस टू 1. कारण एफ म्हणजे 15 असतो ना. प्लस 7 इंटू 16 स्क्वेअर पॉईंट 8 इंटू 16 रेस टू -1. ठीक आहे, बस याला सॉल्व्ह करायचं तुम्हाला. आहे. सो सांगा एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो 15 इंटू 1 15 प्लस 16 इंटू 15 केलं तर तुम्हाला काय भेटतो? 240 आणि 16 स्क्वेअर
ठीक आहे. 16 स्क्वेअर इंटू 7 केलं तर 1792 भेटतो. काय भेटतो? 1792. हे तर माहिती आहे, पण ह्याचं काय 16 मला सांगा. आता हे 8/16 आहे ना, 8 इंटू 16 ला आपण असं लिहू शकतो ना, 8/16. सो काय झालं? 8 1 जा 8 2 जा, सो हे झालं 0.5. सो मी तर काय लिहितो? 0.5. 0.5. ठीक आहे. 0.5 समजा काय केलं? 0.5. ठीक आहे. सो या सगळ्यांना ऍड करा, काय भेटेल? 2047. या सगळ्यांना ऍड केलं तर काय भेटेल? 2047 आणि तो 0.5 बेस 10. समजलं का? फक्त कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो नेक्स्ट कन्वर्जन. डेसिमल, स्पेलिंग चुकला. डेसिमल DECIMMM, डेसिमल टू हेक्साडेसिमल. ठीक आहे. डेसिमल टू हेक्साडेसिमल. आता एकदम उलटा करायचं आहे, एकदम उलट. ठीक आहे. आता तुम्हाला समजेल. डेसिमल, अच्छा मला सांगा, हेक्साडेसिमल टू डेसिमल करताना आपण 16 ने मल्टिप्लाय केलं ना, आठवलं का? अच्छा, अरे याच्या आधीचं कन्वर्जन हेक्साडेसिमल टू डेसिमल केलं तर 16 मल्टिप्लाय करा. आता डेसिमल टू हेक्साडेसिमल करायचं असेल तर 16 ने डिवाइड करा. काय करा? 16 ने डिवाइड करा. आणि हा कन्वर्जन खूप इम्पॉर्टंट आहे, 12th मध्ये लागणार आहे. ठीक आहे. ELP कोडिंग मध्ये तुम्हाला हा वाला कन्वर्जन लागतो. ठीक आहे. नंतर जाऊन 12th मध्ये मुलांना आठवत नाही. डेसिमल टू हेक्साडेसिमल. ठीक आहे. सांगा, आता एक एक्झाम्पल घेऊ. 9 to 8 हा डेसिमल मध्ये आहे आणि याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंटू हेक्साडेसिमल. सो काय करता येईल? सो 9 to 8 डिवाइड करा बाय 16. कशाने डिवाइड करणार? 16. सो 9 to 8 ला 16 डिवाइड केलं तर तुम्हाला काय भेटेल? 58. कम्प्लीट डिव्हिजन होतो. 58 ला कम्प्लीट डिव्हिजन होतो आणि रिमाइंडर 0 भेटतो. चलो 58 ला परत 16 डिवाइड करा. जोपर्यंत 16 पेक्षा स्मॉलर नंबर भेटत आहे तोपर्यंत डिवाइड करत राहा. ठीक आहे. 58 डिवाइड केलं तर तुम्हाला काय भेटेल? 3 जा काहीतरी भेटेल. 16 3 जा 48 असं काहीतरी भेटेल आणि तुमचा रिमाइंडर जो राहतो, तुमचा 10 राहतो. बरोबर ना? 16 3 जा 48 बरोबर. आणि रिमाइंडर तुमचा 0 होता. आता 3 ला परत 16 डिवाइड करणार का? नाही. स्टॉप द डिव्हिजन अँड गो फ्रॉम MSB टू LSB. ठीक आहे. चलो लेट स्टार्ट रायटिंग 3. आता 10 ला तुम्ही कसं लिहिणार? येस, वी आर रायटिंग इन हेक्साडेसिमल. ॲज वी ऑल नो, 10 म्हणजे A असतो, 11 म्हणजे B असतो, 12 म्हणजे C असतो, 13 म्हणजे D असतो, 14 म्हणजे E असतो, 15 म्हणजे F असतो. सांगा, सो A ला कसं लिहू? 10 ला कसं लिहू? 10 इथं 10 आला. 10 ला कसं लिहू? A. सो 3A0 बेस 16 बिकॉज वी हॅव कन्वर्टेड द डेसिमल टू हेक्साडेसिमल. समजलं का? ठीक आहे. सो असं तुम्हाला हा कन्वर्जन करता आला पाहिजे. ठीक आहे. फक्त 16 डिवाइड करायचे आणि तुम्ही त्याला MSB टू LSB काउंट करा आणि तुम्ही त्याला लिहू शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट कन्वर्जन. सो व्हॉट इज द नेक्स्ट कन्वर्जन? हेक्साडेसिमल टू बायनरी. येस, हेक्साडेसिमल टू बायनरी आलं पाहिजे. हेक्साडेसिमल टू बायनरी. आता हेक्साडेसिमल टू बायनरी कसं करतो बघा. जसं की फॉर एक्झाम्पल मी दिलं, हा पण इम्पॉर्टंट बरं का 12 साठी. 5AD. काय दिलं? 5AD. सो हा कशामध्ये आहे? हेक्साडेसिमल मध्ये आहे. याला कन्वर्ट करायचे बायनरीमध्ये. ठीक आहे. तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, कधी पण लक्षात ठेवा. हेक्साडेसिमल टू बायनरी आला ना, कधी लक्षात ठेवा, हा पण तुम्हाला 12th मध्ये खूप जास्त लागणार आहे. 12th स्टँडर्डचा CS2 मध्ये प्रत्येक ELP कोडच्या मागे तुम्हाला एक्झिक्युशन करताना हा वाला कन्वर्जन लागणार आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचं. 1 2 4 8 असं लिहायचं. ठीक आहे. पण काही मुलांना असं लिहायचं 1 2 4 8. अरे हा चुकीचं आहे. असं नाही लिहायचं बरं का. उलट लिहायचं. 1 2 4 8 उलट लिहायचं. 1 असं लक्षात ठेवा. 1 लिहा. 1 मला सांगा 1 + 1 काय असतो? 2. मग लेफ्टला लिहायचं 2. मग मला सांगा 2 + 2 काय असतो? 4. मग लेफ्टला लिहायचं 4. 4 + 4 काय असतो? 8. आता याच्या पुढे जाऊ नका, कारण या सगळ्यांना ऍड केलं तर ते 15 होतो. काय होतो? 15. 8 + 4 12 13 14 15. आणि हेक्साडेसिमल मध्ये 15च्या पुढे जाऊ शकत ना. हेक्साडेसिमल मध्ये 15च्या पुढे जाऊ शकत नाही. सो तुम्ही याच्या पुढे काही अजून लिहू नका. ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. चलो, सो मला सांगा आपल्याकडे काय 5AD. सांगा 5AD. समजलं का? 10 म्हणजे A, 11 म्हणजे B, 12 म्हणजे C, 13 म्हणजे D, 14 म्हणजे E आणि 15 म्हणजे F. ABCDEF. राईट. सांगा D चा आधी घेऊ. D म्हणजे काय? D म्हणजे 13. D म्हणजे काय? 13. पण तुम्हाला 13 डायरेक्टली दिसतो का इथं? हा एक शॉर्टकट पॅटर्न आहे बरं का. 13 तुम्हाला डायरेक्टली दिसतो का? नाही. मग कोणत्या नंबर्सला ऍड करून तुम्ही 13 आणू शकता? बाय ऍडिंग विच नंबर्स विल गेट 13? सांगा. 8 + 4 12. अरे 8 + 4 12. सो ज्या नंबर्सला तुम्ही ऍड करता ना, त्याच्या खाली 1 ऍड करायचा. त्याच्या खाली काय करा? 1 ऍड करा. सो 8 + 4 12. सो 12 + 1 13. 12 + 1 13. सो आणि जिथं याचा काहीच रोल नव्हता, सो 0 झालं.
सो आपण 13 ला बायनरी मध्ये कसं लिहितो 1 1 0 1. दॅट्स इट. चलो नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट कोणाचं टर्न आहे? ए म्हणजे काय असतो 10. ए म्हणजे काय असतो 10. आता तुम्ही सांगा कोणत्या दोन नंबर्सला ऍड करून 10 मला भेटेल? आय कॅनॉट सी डायरेक्टली 10. सो आय कॅन ऍड 8 + 2. 8 + 2 10. बाकी ठिकाणी 0. सो 10 ला आपण कसं लिहितो? 10 ला कसं लिहितो? 1 0 1 0. चलो 5. सो कॅन यू सी डायरेक्टली 5? कॅन यू सी 5 डायरेक्टली? नो, वी कांट सी द 5 डायरेक्टली. 5 दिसत नाही मला. पण 4 + 1 5. बाकी ठिकाणी 0. सो 5 ला कसं लिहिणार? 0 1 0 1. 0 1 0 1. दॅट्स इट. आता यांना एकत्र लिहा बरं. 0 1 0 1 1 0 1 0 1 1 0 1. बस. बेस 2. दॅट्स इट. बेस 2. दॅट्स इट. समजलं का कसं करायचं? ठीक आहे. आय होप सो क्लिअर आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हा शॉर्टकट आहे बरं का. 1 2 4 8 लेफ्टला लिहायचं बरं का. 1 2 4 8 लेफ्टला लिहायचं. ठीक आहे. चलो नाव बायनरी टू हेक्स. हा पण इम्पॉर्टंट आहे. 12 साठी. ठीक आहे. बायनरी टू हेक्स. आता तुम्हाला गिव्हन कशामध्ये असेल? बायनरी मध्ये असेल. ठीक आहे. असं असेल समजा 1 1 1 1 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 0 1 0 0 0 1 0. अच्छा पॉईंट आले तर पॉईंट. आता आपण काय करू? पॉईंटचा काही रोल नाही बरं का. पॉईंटचा काहीच रोल नाही. 1 1 1. ठीक आहे. 1 1 1. ठीक आहे. चलो. सो आता काय करता येईल आपल्याला काय करता येईल माहितीये का? वी हॅव टू मेक अ पेअर्स. आता मला सांगा, आपण हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करतोय आणि हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हा शॉर्टकट माहिती आहे ना 1 2 4 8. 1 2 4 8. सो आपल्याला पेअर बनवायचे 4 4 चे. सो सांगा आधी पॉईंटचे लेफ्ट साइड सॉल्व्ह करू. 1 2 3 4 असे पेअर बनवा बरं का. इकडून पेअर नका बनवू. पॉईंटच्या लेफ्टला जाताना पॉईंट तुमचा रेफरन्स असेल, पॉईंट ऑफ रेफरन्स असेल. सो पॉईंट पासून लेफ्टला पेअर बनवा आणि राईटला जाताना पॉईंट पासून राईटच्या लोकांचे पेअर बनवायचे. ठीक आहे. सो कुठेही काही पेअरिंग करता येत नाही. आता हे 1 2 3 4 यांचे पेअर बनले. आता एक मिनिट, इथं पेअर बनत नाहीये, इथं पेअर बनत नाही. एक मिसिंग आहे आणि मिसिंग असेल तर 0 तुम्ही स्वतःहून ऍड करू शकता आणि पेअर बनवू शकता. काही मिसिंग असेल पेअर बनताना 4चा पेअर बनला पाहिजे. कारण वी आर गोइंग टू गो टू हेक्साडेसिमल. 4चा पेअर बनताना काही मिसिंग असेल तर तुम्ही स्वतः 0 ऍड करू शकता. ठीक आहे. सांगा आता मला सांगा याचा अर्थ काय, याचा अर्थ काय आणि याचा अर्थ काय सांगा. सो 0 0 1 0 सांगा ना. 0 0 1 0 सांगा. 1च्या वरती कोण आहे? 2. म्हणजे हा काय झाला? 2. हा काय झाला? 2. समजलं का? चलो आता मला सांगा हा कोण आहे? 1 1 1 1 1 1 1 1. सो सगळ्यांना ऍड केलं तर काय भेटतो? 15. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं 15 म्हणजे कोण असतो? 15 म्हणजे असतो एफ. 15 म्हणजे कोण असतो? एफ. सो हा काय झाला? एफ. हा पॉईंटला तसंच राहू दे. कीप द पॉईंट ऍज इट इज. नाउ टेल मी 1 1 1 0 1 1 1 0. ठीक आहे. हे सांगा 1 1 1 0. सो 8 + 4 12. 12 + 2 14. 14 म्हणजे काय असतो? 14 म्हणजे असतो ई. 14 म्हणजे असतो ई. म्हणजे हा टर्म काय झाला? ई. सो याचा आन्सर काय असेल? याचा आन्सर काय असेल? F2 dot as it is E. Base 16. So we have converted the binary to hexadecimal. समजलं का? बायनरी टू हेक्स कसं करायचं? आता मला वाटतं तुम्हाला कोणते एक्झाम, अच्छा इथं नंबर कमी पडला तर आता तुम्ही असं काहीतरी करताय 1 2 3 4 5 6 असं आहे आणि पॉईंट 1 1. आता तुम्हाला असं म्हटलं, असं काहीतरी क्वेश्चन दिलं तर तुम्ही काय करणार? ग्रुप बनवणार ना. याचा ग्रुप बनवणार 1 2 3 4. यांचा ग्रुप झाला. अरे याचा ग्रुपच बनत नाही. मग तुम्ही स्वतःहून 2 0 ऍड करा आणि ग्रुप बनवा. ठीक आहे. अच्छा तिकडे बघा. आता तिथून रीड करा. पॉईंट पासून तिकडून नाही. असं नाही स्टार्ट करायचं 0 0 1 1 नाही. आता इथून असं ग्रुप बनतोय का? नाही. मग 2 0 ऍड करा. चलो आता तुम्ही सांगू शकता हे काय म्हणून. ठीक आहे. समजलं का कसं ग्रुपिंग करायचं? सो if you are going to the integer part, you have to add the zeros at left. If you are going to the fractional part, you have to add the zeros at right. You have to add the zeros at right. Clear everybody? So binary to hexadecimal conversion also done. Next, octal to decimal. आता हा octal to decimal मध्ये फक्त आता 8च रेफरन्स घ्यायचे. आता इथपर्यंत ज्या मुलांना समजलंय, याच्या आधी याचा पुढचं पण खूप सिंपल आहे. ऑक्टल टू डेसिमल. चलो एक एक्झाम्पल घेऊ. ऑक्टल टू डेसिमल. ठीक आहे. सो ऑक्टल टू डेसिमल 1 2 5 6. काय घेऊ? 1 2 5 6. खूप सिंपल आहे. ऑक्टल टू डेसिमल मध्ये जायचं. सो काय करणार तुम्ही? मल्टिप्लाय दिस नंबर विथ रिस्पेक्ट टू 8. सो मला सांगा 6 घ्या. 6 into 8 raised to 0 प्लस त्याच्यानंतर कोणी 5 into 8 raised to 1 प्लस त्याच्यानंतर कोणी 2 into 8 raised to 2 प्लस त्याच्यानंतर कोणी 1 into 8 raised to 3. आता पॉईंट आला तर काय करणार? पॉईंट आला तर काय करणार? 8 raised to -1 8 raised to -2 and so on. ठीक आहे. सो बघा इथं तुम्ही लिहू शकता पटपट.
6 इंटू एनिथिंग रेस टू 0 इज 1. सांगा 8 फाय हा झाला 40 प्लस 8 स्क्वेअर 64 टू जार 128 सांगा 8 क्यूब असतो 512 सो 512 इंटू 1 इज 512. ठीक आहे समजलं. सांगा 512 प्लस 128 प्लस 40 प्लस 6 याचा आन्सर येतो 686. काय येतो 686. आता बेस काय लावणार बेस 10. ठीक आहे 10. चलो फक्त एवढं समजून घ्या पॉईंट इथं पॉईंट आला. आता पॉईंटच्या पुढे जाताना पॉवर मध्ये घ्यायचं -1 ठीक आहे. चलो ऑक्टल टू डेसिमल क्लिअर. आता मला सांगा डेसिमल टू ऑक्टल काय असेल रे. त्याचं उलट डिवाइड करा. आता तुम्ही मल्टिप्लाय केलं ना आता काय करा डिवाइड करा. काय करायचं आता डिवाइड करा. जसं की एक एक्झाम्पल घेऊ 2470. काय घेऊ एक्झाम्पल 2470 हा डेसिमल मध्ये आहे. ठीक आहे याला कन्वर्ट करा ऑक्टलमध्ये. सो काय करा 8 ने डिवाइड करत चला आणि डिवाइड करताना काय बघायचं क्वोशंट आणि रिमाइंडर बघायचं आणि कुठपर्यंत डिवाइड करत जायचं जोपर्यंत तुमचा आन्सर स्मॉलर देन 8 येत नाही. म्हणजे स्मॉलर देन 8 आला तर डिव्हिजन पॉसिबल नाहीये आणि यू हॅव टू स्टॉप द डिव्हिजन. ठीक आहे सांगा 2470 ला डिवाइड करा 8 ने. आता 8 चा टेबल माहित पाहिजे. 8 ने डिवाइड केलं तर तुमचा 308 तर काय तो 308 आणि रिमाइंडर जातो 6. ठीक आहे ट्राय करून बघा तुम्ही डिवाइड करा 8 ने डिवाइड करा. सो 308 ला जर तुम्ही 8 ने डिवाइड केलं तर तुमचा क्वोशंट राहतो 38 आणि तुमचा रिमाइंडर राहतो 4. रिमाइंडर काय राहतो 4. ठीक आहे चलो आता 38 ला डिवाइड करा 8 4 जार. ठीक आहे 8 4 जार अँड तुमचा रिमाइंडर काय राहतो 6. ठीक आहे रिमाइंडर काय राहतो 6. बरोबर. आता काय करणार पुढचं स्टेप काय करणार वी हॅव टू गो फ्रॉम MSB टू LSB. ठीक आहे डिवाइड करताना फक्त काय करायचं इथं क्वोशंट लिहायचं बरं का. इथं क्वोशंट लिहायचं आणि इथं रिमाइंडर लिहायचं. क्वोशंट रिमाइंडर उलट सुलट करू नका फक्त. ठीक आहे चलो नाउ टेल मी हाऊ विल यू रीड दिस 4646 बेस 8. समजलं का कसं करायचं. ठीक आहे सो आता पॉईंट मध्ये आलं तर काय करणार आता इथं समजा पॉईंट मध्ये दिलं सो तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे पॉईंट मध्ये असं आलं 0.251 असं आलं तर मल्टिप्लाय देन बाय 8 आणि मग तुम्हाला इंटिजर पार्ट फ्रॅक्शनल पार्ट सेपरेट करावं लागेल जसं आपण आधी केलं होतं. ठीक आहे चलो पॉईंट मध्ये विचारत नाही शक्यतो पण असंच तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे चलो ऑक्टल टू बायनरी. येस आता ऑक्टल टू बायनरीचं एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे आता ऑक्टल आला जसं की 5 to 3 ऑक्टल टू बायनरी. ठीक आहे इथं फक्त एक लक्षात ठेवा हेक्साडेसिमल टू बायनरी आपण केलं होतं बरोबर. हेक्साडेसिमल टू बायनरी आपण ग्रुपिंग कितीची केले 4 ग्रुप केले 4 ग्रुप. आता ऑक्टल टू बायनरी मध्ये तुम्हाला ग्रुपिंगच करायचं आहे पण 4चं ग्रुपिंग नाही करायचं 3चं ग्रुपिंग करायचं आहे. सांगा 1 + 1 2 2 + 2 4. आता त्यांचं ऍडिशन करा बरं 4 5 6 7 झाला ना. रॅडिक्स मॅच होतं ना 0 to 7 त्याच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही ऑक्टलला. याच्या आधी काय होतं हेक्साडेसिमल म्हणून आपण काय केलं 15 पर्यंत गेलो. इथं 8 पण दिला मग 15 पर्यंत जातो पण दिस इज ऑक्टल नंबर सिस्टम. इन ऑक्टल नंबर सिस्टम द रॅडिक्स इज 7 सो द सम ऑफ दिस डिजिट्स कॅनॉट बी मोर देन 7 ना. अंडरस्टूड माय पॉईंट. चलो सो नाउ टेल मी आय वॉन्ट 5 आय वॉन्ट 2 आय वॉन्ट 3. सांगा 3 साठी काय करावं लागेल 2 + 1 3 सो 0 1 1. ठीक आहे चलो नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे 2 साठी काय करायचंय इथं फक्त 1 करा बाकी ठिकाणी 0 करा सो 0 1 0. आणि 5 साठी काय करावं लागेल 4 + 1 5 सो आपल्याला काय करावं लागेल 1 0 1. दॅट्स इट अँड फायनल आन्सर विल बी 1 0 1 0 1 0 0 1 1 बेस 2. समजलं का कसं करायचं. ठीक आहे पॉईंट मध्ये आला याच्या पुढे पॉईंट मध्ये आला तर इथून तुम्ही ग्रुपिंग करायचं म्हणजे इथून तुम्ही लिहायला स्टार्ट करायचं. ठीक आहे चलो नेक्स्ट कन्वर्जन. आता याचं उलट असेल ऑफकोर्स बायनरी टू ऑक्टल. सांगा बायनरी टू ऑक्टल करताना काय करावं लागेल. बायनरी टू ऑक्टल करताना तुम्हाला करावं लागेल उलट प्रोसेस. तुम्हाला ग्रुप बनावं लागेल पण ग्रुप कितीचा बनावं लागेल 3 3 चा. येस यू हॅव टू मेक अ ग्रुप ऑफ 3 3. तुम्हाला 3 चा ग्रुप बनावा लागेल. ठीक आहे रॅन्डमली कोणताही नंबर घ्या तुम्ही असं 1 0 1 1 0 1 0.1 0 1 1 0. ठीक आहे सो ग्रुपिंग करा 3 3 चे पण ग्रुपिंग कसं करणार 1 2 3
1 2 3 हे तर बघा 1 2 3 आता तर ग्रुपिंग बनत नाहीये मग तुम्ही स्वतःहून एक 0 ऍड करा इकडे. ठीक आहे, स्वतःहून एक 0 ऍड करायचं. ठीक आहे, चलो. सो रिमेंबर 1 2 4 दॅट्स इट. 8 लायची गरज नाही. ठीक आहे, सांगा 1 0 म्हणजे 4 + 1 हा असेल 5 पॉईंट. सांगा 1 0 1 म्हणजे हा पण असेल 5. सांगा 1 0 0 म्हणजे असेल हा 4. समजला ना? त्याला फक्त इथं ठेवून बघा 1 ज्याच्या वरती त्या नंबरला फक्त कन्सिडर करा. 1 0 1 म्हणजे असेल 5. सो याचा आन्सर काय असेल? ठीक आहे, बेस 8 ऑक्टल. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड एज बायनरी टू ऑक्टल. समजलं का? बायनरी टू ऑक्टल. ठीक आहे, ऍडजस्ट कसं करायचं समजलं का? ठीक आहे, चलो नेक्स्ट. हेक्साडेसिमल टू ऑक्टल हा थोडा वेगळा आहे बरं का. हेक्साडेसिमल टू ऑक्टल आणि हे एक्झाम मध्ये विचारतात. आता मला सांगा हेक्स टू ऑक्टल हा वेगवेगळे नंबर सिस्टम डायरेक्ट कन्वर्ट करता येत नाही. हेक्स टू ऑक्टल डायरेक्ट कन्वर्ट करता येत नाही. एक तुम्ही समजून घ्या, हेक्साडेसिमल टू ऑक्टल डायरेक्ट कन्वर्ट करता येत नाही. सो दिस कन्वर्जन डायरेक्टली इज नॉट पॉसिबल. पण करू शकतो. कसं करणार? आधी हेक्साडेसिमलला बायनरी मध्ये करा. हेक्साडेसिमलला बायनरी मध्ये करा आणि बायनरीला ऑक्टल मध्ये करा. असं करता येईल आपल्याला. ठीक आहे, डायरेक्ट असं कोणताही मेथड नाहीये जे करून आपण काय करू शकतो, हेक्सला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करू शकतो. एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो काय एक्झाम्पल? ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, चलो मी तुमच्या टेक्स्टबुक मधनच एक एक्झाम्पल घेतो. काय आता आपल्याकडे हेक्साडेसिमल टू ऑक्टल. चलो आय टेक एक्झाम्पल 5AC. तर काम करतो असं एक्झाम्पल घेऊ 3B.2E. 3B.2E तुमचा टेक्स्टबुकच एक्झाम्पल आहे. 3B.2E. दिस इज अन हेक्साडेसिमल. वी हॅव टू कन्वर्ट इनटू ऑक्टल. याला आपल्याला कन्वर्ट करायचं इनटू ऑक्टल. डायरेक्ट कन्वर्जन आहे का? नाही. ठीक आहे, डायरेक्ट कन्वर्जन आहे का? 3 बरोबर ना क्वेश्चन. 3B.2E. ठीक आहे, सो डायरेक्ट कन्वर्जन नाहीये. सो आधी तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल टू बायनरी. सांगा 3B.2E याचं बायनरी मध्ये कन्वर्जन करा बरं. आता याचं बायनरी मध्ये कन्वर्जन करताना काय घेणार? 1 2 4 8 घ्यायचं. कारण 1 2 4 8 कारण दिस इज अन हेक्साडेसिमल ना. हेक्साडेसिमलला बायनरी मध्ये कन्वर्ट करतो. सो 1 2 4 8 पर्यंत घ्या. आता ई म्हणजे काय असतो? ई म्हणजे काय असतो? 14. सो 14 भेटण्यासाठी काय करावं लागेल? 8 9 10 11 12 13 14 0. सो काय काय ईला काय लिहावं लागेल? 1 1 1 0. 2 ला कसं लिहितो आपण? 2 ला 0 0 1 0 0 0 1 0. चलो हा पॉईंट ऍज इट इज. आता बी म्हणजे काय असतो? 11 म्हणजे काय असतो? 8 9 10 11 बरोबर ना. 8 4 2 1. ठीक आहे, 8 9 10 11 0 बरोबर. सो 11 साठी मी काय लिहिणार? 1 0 1 1. आणि 3 साठी कसं येणार? 2 + 1 3 म्हणजे 0 0 1 1. राईट. चलो नाव आय हॅव टू कन्वर्ट दिस इनटू ऑक्टल. ऑक्टल साठी 3 3 चा ग्रुप बनवा बरं. 1 2 3 1 2 3. आता 1 2 3 तिसरा नाही तर 0 ऍड करा. चलो 1 2 3 1 2 3 1 2 तिसरा नाही तर 0 ऍड करा. चलो अँड यू हॅव गॉट युअर आन्सर. आता कुणाला घ्यायचं? 1 2 4 ला घ्यायचं बरं का. आता 1 2 4 घ्या. आता 1 2 4 8 नका घेऊ कारण आपण आता 3 3 चा ग्रुप केले ना. 3 3 चा पेअर केले. ठीक आहे, सो मला सांगा 1 0 0 म्हणजे काय असेल? 4. ठीक आहे, 2 + 1 काय असेल? 3. हा काय असेल? 1. हा पॉइंट ऍज इट इज. हा काय असेल? 2 + 1 3. हा काय असेल? 4 5 6 7. आणि हा काय असेल? 0 नाही लिहिलं तरी चालेल. सो तुमचा आन्सर असेल 73.134. 73.134 बेस 8. ठीक आहे, बेस 8. 73.134 बेस 8. हे 0 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, 0 नाही लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. युअर विश. इट इज युअर विश. ठीक आहे, चलो लिहू. ठीक आहे, समजलं का कसं करायचं? समजलं. ठीक आहे, सो दिस इज हेक्स टू ऑक्ट डायरेक्ट जाऊ शकतो का? नाही, पण आधी बायनरी मध्ये जा. बायनरी मधून मग ऑक्टलला जा. ठीक आहे, अच्छा आता ऑक्टल टू हेक्स डायरेक्ट जाऊ शकतो का? नाही. ऑक्टलला कन्वर्ट करा बायनरी मध्ये. आणि बायनरीला कन्वर्ट करा हेक्स मध्ये. ठीक आहे, समजलं का कसं करायचं? ठीक आहे, मला वाटतं तुम्ही एक ट्राय करून बघा तर तुम्हाला समजेल. ठीक आहे, तुम्ही पण एक ट्राय करा. सगळं आता मी करत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ बनेल हा. 53.21 तुम्ही हे ट्राय करा. चला 53.21 बेस 8 याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इंटू हेक्साडेसिमल. येस, सो आधी तुम्ही याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा. सो बायनरी मध्ये कन्वर्ट करताना 3 3 च्या ग्रुपने कन्वर्ट करा. मग याला हेक्सा मध्ये कन्वर्ट करताना 4 4 च्या ग्रुपने घ्या. 4 4 च्या ग्रुपने घ्या. तुमचा आन्सर आला पाहिजे 2D.44 बरं का. असं काहीतरी आन्सर आला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, करून बघा वाटलं सर. करून बघा, क्रॉस चेक करून बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो 1 2 4. ठीक आहे, सांगा 1 ला कसं लिहितो? 1 ला 0 0 1. 2 ला कसं लिहितो? 2 ला 0 1 0 पॉईंट. 3 ला कसं लिहितो? 0 1 1.
आणि 5 ला कसं लिहितो 101. दॅट्स इट. नाउ मेक अ पेअर ऑफ 4 4. नाउ यू हॅव टू मेक अ पेअर ऑफ 4 1 2 3 4 1 2 3 4 2 0 ऍड करा, कमी पडतात. 1 2 3 4 1 2 3 4 2 0 ऍड करा, कमी पडतात. आता 1 to 4 8ल्या, आता 1 to 4 8ल्या सांगा 1 0 1 1 1 0 1 1 4 5 6 7. सो हा काय झाला 7. हा काय झाला 2. हा काय झाला 4 आणि हा काय झाला 4. सो इट विल बी 27. थांबा 4 8. अरे थांबा एक मिनिट 8 9 10 11 11 11. थांबा हा 11 असेल ना, हा 7 कसं केलेला पण हा 11 असेल 11. 8 9 10 11 11 11 म्हणजे काय असतो बी ए बी 11 म्हणजे बी. सो याचा आन्सर काय असेल 2B.44 बेस 16. 2B.44 बेस 16. ठीक आहे. आता टेक्स्टबुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तर डी दिले, चांगलं झालं मी सॉल्व्ह केलं. तुम्हाला होमवर्क दिला असता परत कन्फ्युजन झाला असता. टेक्स्टबुकमध्ये नाही तर त्यांनी बी आला पाहिजे. आपण बरोबर करतो ना 4 5 6 7 बरोबर. थांबा 8 9 10 11 11 11 म्हणजे बी बरोबर, पण टेक्स्टबुकमध्ये त्यांनी डी दिले. ठीक आहे. इट मे बी प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे. चलो क्लिअर नाव. येस. आता पुढचा चॅप्टर जो आहे तो फक्त एक 15 मिनिटाचा आहे. 15-20 मिनिटाचा अजून पुढचा चॅप्टर आहे आणि हाच इम्पॉर्टंट पार्ट आहे. कन्व्हर्जन ऑल डन. आता पुढचं समजून घ्या. आता हे एक्झामला विचारतात बीसीडी बायनरी कोडेड डेसिमल. ठीक आहे. आपण ज्या वेळेस एखाद्या नंबरला म्हणजे डेसिमलला आपण बायनरी मध्ये देतो ना, याच नंबर सिस्टमला बीसीडी नंबर सिस्टम असं पण म्हणतो. याला पण काय म्हणतो बायनरी कोडेड डेसिमल. बीसीडी रिप्रेझेंट्स ईच डिजिट 0 to 9 युजिंग 4-bit बायनरी कोड. Each digit is converted separately into binary, and how to convert that we already know. So the conversion of the decimal number system into binary number system is called as binary coded decimal. Yes. Now the second number system comes as, आता हे number system चं classification बघतोय. ASCII, American Standard Code for Information Interchange. ठीक आहे. ASCII मीन्स याचा फुल फॉर्म एक्झामला विचारतील. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज इज अ स्टँडर्ड कोड यूज टू रिप्रेझेंट कॅरेक्टर्स, लेटर्स, नंबर्स अँड सिम्बॉल्स. आता तुमचा आठवतंय तुम्हाला कीबोर्डचा जो सिम्बॉल, कीबोर्डवरती काय असतो, कीबोर्ड A to Z पासून असतो, 0 to 9 पासून असतो, काय सिम्बॉल्स असतात. सो या सगळ्या नंबर्सला एकत्र केलं तर त्या नंबर सिस्टमला आपण ASCII म्हणतो. काय म्हणतो ASCII म्हणतो. सो आपला कम्प्युटरचं कीबोर्ड इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ASCII. ठीक आहे. इट युजेस 7 बिट्स, समटाइम्स 8 बिट्स इन एक्सटेंडेड ASCII. ठीक आहे. सो आता प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन डिफरंट असतं. कॅपिटल ए ला 65, स्मॉल ए ला 97, असं प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन डिफरंट असतो. ठीक आहे. ASCII म्हणजे काय अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतात, या नंबर सिस्टमच्या आतमध्ये काय येतात, A to Z येतो, 0 to 9 येतो आणि सगळे प्रकारचे सिम्बॉल येतात. ठीक आहे. याच नंबर सिस्टमला आपण काय म्हणतो ASCII. सो ASCII आला तर तुमचा कम्प्युटरचा कीबोर्ड आठवा. आणि अजून एक असतो EBCDIC, एक्सटेंडेड बायनरी कोड फॉर डेसिमल इंटरचेंज कोड. याचा फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. EBCDIC इज अ कॅरेक्टर एन्कोडिंग सिस्टम मेनली यूज इन IBM कम्प्युटर्स. सो आपल्याकडे जे IBMचे मेन फ्रेम कम्प्युटर असतात, तर त्याच्यामध्ये एक वेगळंच नंबर सिस्टम असतो. त्या नंबर सिस्टमला आपण म्हणतो एक्सटेंडेड बायनरी कोड डेसिमल इंटरचेंज कोड. म्हणजे हा पूर्ण वेगळाच नंबर सिस्टम पडतो. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू मास्टर द IBM mainframe computers, then you have to understand this number system. If you understand this number system, then only you can master the IBM mainframe computers. So प्रत्येक कम्प्युटर सिस्टम साठी डिफरंट नंबर सिस्टम्स आहेत. ठीक आहे. जसं कीबोर्ड साठी ASCII आहे, बायनरी टू डेसिमल साठी किंवा डेसिमल टू बायनरी साठी आपल्याकडे BCD नंबर सिस्टम आहे. ठीक आहे. असे डिफरंट नंबर सिस्टम्स आपल्याकडे असतात प्रेझेंट. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टमध्ये सगळं दिलेलं आहे. एवढं जर तुम्ही पेपरला लिहिलं तरी इट इज इनफ. ठीक आहे. नाव वी कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, बायनरी एडिशन, बायनरी सबट्रॅक्शन. सो आता ऍडिशन मध्ये आपण शिकलोय 1 + 1 2. आता तो रूल चेंज होतो बायनरीसाठी. बायनरी म्हणजे काय 0 and 1. बायनरी म्हणजे काय 0 and 1. तर तो नवीन रूल्स इंट्रोड्यूस करतो मी. 0 + 0 0च असणार, 0 + 1 1च असणार, 1 + 0 1च असणार. पण 1 + 1 आला तर तुमचा आन्सर चेंज होतो. 1 + 1 आला तर 2 नका लिहू. इथं सम आणि कॅरी दोन गोष्टी येतात. काय येतात, दोन गोष्टी येतात, सम अँड कॅरी. सो सम तुमचा असतो 0 आणि कॅरी तुमचा असतो 1. आता काय आहे मी तुम्हाला सांगतो. चलो, कधी तुम्हाला 1 + 1 + 1 भेटला, 1 + 1 + 1, तर ह्याचा पण आन्सर तुम्ही समजून घ्या. 1 + 1 + 1 पण काय असतो, सम 1 असेल आणि कॅरी 1 असेल. सम पण 1 असतो आणि कॅरी पण 1 असतो. जसं की एक रँडम एक्झाम्पल घेऊ, 0 0 1 1 0 1 प्लस 1 1 0. एक काम करा, थांबा. ठीक आहे. आय वॉन्ट टू परफॉर्म बायनरी एडिशन. दोन बायनरी नंबर सिस्टम, याचं बायनरी एडिशन मला परफॉर्म करायचं. आता बायनरी एडिशन परफॉर्म करताना तुम्हाला हा रूल्स लक्षात ठेवायचे, हे रूल्स लक्षात ठेवायचे. सांगा 1 + 1
टू नाही रे, 1+1 2 नाही, हा बायनरी आहे. बायनरी 1+1 म्हणजे काय असतो, सम झिरो, म्हणजे याच्या खाली काय लिहायचं, झिरो लिहायचं. आणि कॅरी म्हणजे काय, लेफ्टच्या बाजूवाल्याच्या डोक्यावरती एक टाकून द्यायचं. लेफ्टला बाजूलाच्या डोक्यावरती एक टाकून द्यायचं. मला सांगा आता 1+1 हे झिरोला इग्नोर करा. 1+1 सम विल बी झिरो, कॅरी विल बी 1. Now we got 1+1+1. So send me 1+1+1. Sum is also 1, carry is also 1. Sum is also 1 and carry is also 1. 1+1+1. Again, sum is also 1, carry is also 1. And tell me 1+0 1. 0+0 0. समजलं का बायनरी एडिशन काय असतो? समजलं का बायनरी एडिशन काय असतो? काही लोक म्हणतात हे सर बरोबर आहे का, खरं आहे का बायनरी एडिशन? हे लिहून घ्या बरं पटकन, तुम्हाला एक्सप्लेन करतो बायनरी एडिशन खरं आहे की खोटं आहे. ठीक आहे. सो बायनरी एडिशनचं एक छोटंसं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. 0.5 + 0.3 हे काय होतं, 5 + 3 6 7 8 0.8. ठीक आहे. चलो हे बायनरीनी करून बघू. 0.5. सो 0 0 0 0 ऍक्च्युली मी 4 बिट्सनी घेतो. ठीक आहे, 4 बिट्सनी घेतो. ठीक आहे. आता 5 ला कसं लिहितो आठवतंय, 1 2 4 8. 5 भेटण्यासाठी काय करणार, 4 + 1, बाकी ठिकाणी 0, म्हणजे मी काय करणार 0 1 0 1. चलो 3 ला कसं लिहितो, 0 0 0 0. ठीक आहे. 3 कसं लिहितो, 2 + 1 3, सो 0 0 1 1. ठीक आहे. नाव परफॉर्म द बायनरी एडिशन. आता बायनरी एडिशन परफॉर्म करा. मला सांगा बरं 1+1 काय असतो, 1+1 इज सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1+1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1+1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1 1. ठीक आहे. बाकी 0 0 0 0. लेट्स डिकोड. 0 0 0 म्हणजे इथं ठेवून बघा, सगळीकडे 0 0 0 ठेवून बघा, हा असणार 0. आणि 1 0 0 0 म्हणजे हा काय असणार, 1 कुठं आहे, 8, सो हा झाला 0 8. बघा भेटलं ना तोच. तुम्ही असं ऍडिशन बायनरी मध्ये केलं तर तुमचा आन्सर 8च भेटतो. समजलं का सगळ्यांना? सो आपलं बायनरी एडिशन ट्रू आहे. ठीक आहे, समजलं बायनरी एडिशन. ओके, बायनरी एडिशन क्लिअर असेल. नाव वी कम टू बायनरी सबट्रॅक्शन. बायनरी एडिशन क्लिअर असेल तर आता आपण येतो बायनरी सबट्रॅक्शन कडे. ठीक आहे. चलो हे नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, काही करा, पण तुमच्याकडे हे असलं पाहिजे. नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. चलो थोडं फास्ट. ठीक आहे. नाव वी कम टू बायनरी सबट्रॅक्शन. ठीक आहे, आता आपण येतो बायनरी सबट्रॅक्शन कडे. ठीक आहे. चलो नीट लक्ष द्या, बायनरी सबट्रॅक्शन काय म्हणतो. बायनरी सबट्रॅक्शनचे पण काही रूल्स असतात. आता मला सांगा 0 - 0 0. ठीक आहे. आता मला सांगा 1 - 0 1. ठीक आहे. 1 - 1 0. आता ट्विस्ट कधी येतो माहिती आहे का, ट्विस्ट येतो या केसमध्ये 0 - 1. 0 - 1 मध्ये असतो बॉरो अँड डिफरन्स. ठीक आहे, बॉरो आणि डिफरन्स. ठीक आहे, सबट्रॅक्शन मध्ये बॉरो अँड डिफरन्स. सो 0 - 1 केलं तर बॉरो आणि डिफरन्स दोन्ही पण काय असतो, 1 1 असतो. काय असतो, 1 1. सो बॉरो आणि डिफरन्स दोन्ही पण काय असतो, 1 आणि 1 असतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो बायनरी सबट्रॅक्शनचे काही एक्झाम्पल्स मी घेतो तुम्हाला. ठीक आहे. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ बायनरी सबट्रॅक्शन ऑफ, प्लीज पे अटेन्शन. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल मी असं दिलं 1 1 0 1. बायनरी सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला 0 1 1 1 सोबत. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. ठीक आहे, भरपूर मुलांना बायनरी सबट्रॅक्शन समजत नाही बरं का, नीट लक्ष द्या. ठीक आहे, सांगा 1 - 1 काय होतं, 1 - 1 0. 1 - 1 0. आता 0 - 1 होऊ शकतो का, नाही, 0 - 1 नाही होऊ शकत. मग आपल्याला बॉरो घ्यावं लागेल. बॉरो म्हणजे काय, उधार घ्यावं लागेल, बाजूवाल्याकडनं उधार घ्यावं लागेल. आता मला सांगा हा 0 आहे, हा सबट्रॅक्शन तर होऊ शकत नाही. मग हा म्हणतो भाई मला सबट्रॅक्शन करायचं, काम कर तू स्वतः 0 मला 1 देऊन टाक. हा पण ऍग्री होऊन जातो. मग हा काय करतो, बॉरो घेतो दुसऱ्यांकडनं. मी लेक्चर घेत होतो, काही मुलं म्हणतात सर हा भीक मागतोय. अरे बॉरो करतो. बॉरो म्हणजे भीक मागत. बॉरो म्हणजे काय, मुलं काही म्हणतात ऑफलाईन क्लासमध्ये, सर याच्याकडनं मागतो म्हणजे भीक मागतो तो. तर हा याला विचारतो, बाबा बॉरो दे. बॉरो म्हणजे मला सबट्रॅक्शन करायचं, तू तुझं 1 दे. मग हा काय करणार, हा स्वतः 0 होणार आणि हा याच्याकडे 1 देणार. मी 1 ला कुठे लिहितोय बघा बरं, मी त्याच्या वरती लिहित नाही, मी खाली लिहिते. आता बायनरी नंबर सिस्टम मध्ये ऐका, बायनरी नंबर सिस्टम मध्ये 1 0 चा ऍक्च्युअल मध्ये अर्थ असतो 2. म्हणजे 1 0 भेटला म्हणजे तर काय, 2. बायनरी नंबर सिस्टम मध्ये 1 0 म्हणजे असतो 2. आठवतं का तुम्हाला, 1 2 4 8. आता इथं काही नाही म्हणजे 0 0 ऍड करू. सो 0 1. आता इथं काही नाही म्हणजे 0 0 ऍड केलं. आता मग मला सांगा 1. सो हा काय झाला, 2. सो ऍक्च्युअल मध्ये 1 0 म्हणजे 2. आता मला सांगा 2 - 1 1. 2 - 1 1. समजलं का, 2 - 1 1. ठीक आहे. अच्छा, आता 0 - 1 परत होऊ शकत नाही, परत बॉरो घ्यावं लागेल, परत उधार घ्यावं लागेल,
भीक नाही उधार, ठीक आहे. हा 0 आहे, आता हा नाही होऊ शकत. मग हा याच्याकडे विचारतो, ए भाई मेरे को 1 दे दे यार, मेरे को सबट्रॅक्शन होणार आहे. तर हा दिलदार आहे, हा पण काय करतो 0, हा स्वतः 0 बनतो आणि हा याला बनतो. आता मला सांगा, इथं पण झालं 1-0. मला सांगा 1-0 म्हणजे बायनरीमध्ये 1-0, बायनरीमध्ये ऍक्च्युअल मध्ये 2 असतो. आता बायनरीचा गेम चाललाय ना. 1-0 आपल्याला दिसतो 1-0, काही लोकांना 10 दिसतो. अरे 10 तुमच्यासाठी, पण कम्प्युटरसाठी काय असतो तो 2 असतो. 2 तुमच्यासाठी तो 10 आहे, पण कम्प्युटरसाठी 2 असतो. 2 बायनरी मध्ये, ठीक आहे. तुम्हाला सांगा 1-0 म्हणजे 2 - 1 1 आणि 0 - 0 0, 0 - 0 0. समजलं का? समजलं का सगळ्यांना कसं करायचं? समजलं का सगळ्यांना कसं करायचं? ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल देतो. अजून एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. पण हा एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते ट्राय करायचा. हा एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते ट्राय करायचा. 1-0 0 1 2 3 4 1 2 3 4 1 माइनस 1 2 3 4 1 2 3 4. चलो सबट्रॅक्शन, परफॉर्म द सबट्रॅक्शन. चलो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा, ठीक आहे. चिटिंग करायचं नाही, ठीक आहे. चलो आता मी सॉल्व्ह करून देतो. चिटिंग नाही केलं ना, ठीक आहे. आता सांगा 1 - 1 0. पहिला स्टेप तर सगळ्यांचं झालं असेल, सगळ्यांचं ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं असेल. याच्या पुढे सर कसं करायचं? 0 - 1 नाही होणार. बॉरो घेऊ. अरे बॉरो गेला, याच्याकडे तर असला पाहिजे, याच्याकडे पण नाहीये. बॉरो घेऊ. अरे याच्याकडे पण नाहीये. बॉरो घेऊ. अरे याच्याकडे पण नाहीये. बॉरो घेऊ. आहे आहे, ठीक आहे. मग हा स्वतः बनणार 0 आणि तो याच्याकडे देणार 1-0. मला सांगा 1-0 म्हणजे 2. आता त्या 2 मधला एक 1 याच्याकडे असणार आणि एक 1 याच्याकडे जाणार. समजलं का? समजलं का? सांगा 1-0 म्हणजे तुमच्यासाठी 10 आहे, तुमच्यासाठी 10 आहे, पण कम्प्युटरसाठी 2 येतो. 2 समजते का? तुमच्यासाठी 10 आहे रे, 1-0 म्हणजे 10, पण कम्प्युटरसाठी 2 येतो, ठीक आहे. तर सांगा 2 10 नाही, 2 मधला एक याच्याकडे असणार आणि एक याच्याकडे जाणार. समजते का? 2 मधला एक याच्याकडे असणार आणि एक याच्याकडे जाणार. आता मला सांगा 1-0 म्हणजे 2. आता पुढे जायची गरज नाही. 2 - 1 1 1 - 1 0 1 - 1 0 1 ॲज इट इज 1 0 ॲज इज 0. दॅट्स इट. समजलं का? समजलं का बायनरी एडिशन कसं करायचं? ठीक आहे. आय होप सो क्लिअर असेल. नाही समजलं तर थोडं व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा बघून घ्या, ठीक आहे. चलो आता तो 1's कॉम्प्लिमेंट 2's कॉम्प्लिमेंट सगळ्यात चिंदी टॉपिक आहे चॅप्टर मधला. सगळ्यात चिंदी टॉपिक, एकदम चिंदी टॉपिक आहे, चिंदी, ठीक आहे. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो? आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं ए मध्ये डेट आहे 10 11 01 01. चलो आता याचं 1's कॉम्प्लिमेंट काढायचं. 1's कॉम्प्लिमेंट कसं रिप्रेझेंट करतो? बार. 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे याचा बार, ए बार. आता याचा 1's कॉम्प्लिमेंट काढायचं म्हणजे ए बार. आणि 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो? 0चा 1 करा आणि 1चा 0 करा, जस्ट स्वॅप. असं 0चा 1 करा आणि 1चा 0 करा, जस्ट स्वॅप. तू सांगायचा आन्सर काय येणार? अरे लहान मुलगा पण सांगू शकतो, लहान बाळ पण सांगू शकतो. याचा आन्सर काय येणार? 0 1 0 0 1 0 1 0. 1's कॉम्प्लिमेंट मध्ये कोणतरी गडबड करचाल ना, कुठून तरी काहीतरी तुमचं डोकं आपटून घ्या कुठेतरी, ठीक आहे. कारण एवढं सोपं आहे रे, सोपं आहे. मला समजलं का 1's कॉम्प्लिमेंट काय असतो? चलो अजून एक एक्झाम्पल सांगा. आता मी असं सांगितलं ए मध्ये 1 1 1 1 0 0 1 1 0 4 बिट्सनी घेतो, ठीक आहे. 1 2 3 4 0 0 1 1. याचं 1's कॉम्प्लिमेंट काय असेल बरं? ए बार, ठीक आहे. 0 0 0 0 0च्या ठिकाणी 1 1 1च्या ठिकाणी 0 0 0च्या ठिकाणी 1 1 1च्या ठिकाणी 0 0. समजलं का 1's कॉम्प्लिमेंट? समजलं का 1's कॉम्प्लिमेंट आहे की नाही? एकदम चिंदी टॉपिक. आता 2's कॉम्प्लिमेंट. 2's कॉम्प्लिमेंट काय असतो माहिती आहे का? 2's कॉम्प्लिमेंट फर्स्ट फाइंड 1's कॉम्प्लिमेंट. 1's कॉम्प्लिमेंट आधी काढा, मग 1's कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड करा. 1's कॉम्प्लिमेंट 1 ऍड केलं तर तुम्हाला भेटतो 2's कॉम्प्लिमेंट. सिंपल. समजलं का? 1's कॉम्प्लिमेंट काढा, 1's कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड करा तर तुम्हाला भेटेल 2's कॉम्प्लिमेंट. हे बघा, जर मी तुम्हाला सांगितलं ए इज इक्वल टू 1 1 0 1 1 0 1 1, याचं 2's कॉम्प्लिमेंट काढायचं. सो 2's कॉम्प्लिमेंट कसं काढणार? 2's कॉम्प्लिमेंट कसं काढणार? आधी याचं 1's कॉम्प्लिमेंट काढा. डायरेक्टली तुम्ही 2's कॉम्प्लिमेंट काढू शकत नाही. सो तुम्हाला आधी 1's कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. सो 1's कॉम्प्लिमेंट कसं काढणार? ए बार काय लिहिणार? 0 0 1 0 0 1 0 0, बरोबर ना? 1च्या ठिकाणी 0 0च्या ठिकाणी 1 1च्या ठिकाणी 0 0च्या ठिकाणी 1. आता याचं 2's कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आपण फक्त ऍड करतो 0 1, म्हणजे फक्त 1 ने ऍड करा, 1 ने ऍड करा, ठीक आहे. आणि 2's कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंट कसं करतो? ए डॅश म्हणजे 2's कॉम्प्लिमेंट. हा असतो एचा 1's कॉम्प्लिमेंट, एचा 2's कॉम्प्लिमेंट, ठीक आहे. सांगा हे काय असणार? 0 + 1 1, मग बाकी तर सगळं ऍज इट इज असणार. सो हा झाला 2's कॉम्प्लिमेंट, हा झाला
2's कॉम्प्लिमेंट. सो दिस विल बी द 2's कॉम्प्लिमेंट. समजलं का? सो 1's कॉम्प्लिमेंट मध्ये फक्त 1 ऍड करा, 1 ऍड करा, बस 1 ऍड करा. आता इथं बाकी काही नाही, म्हणजे 0 लिहिलं तरी चालेल, सगळीकडे 0 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, समजलं का? 1's कॉम्प्लिमेंट 2's कॉम्प्लिमेंट. समजलं का? 1's कॉम्प्लिमेंट 2's कॉम्प्लिमेंट. चलो, नाव वी कम टू 1's कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन. आता आपण तो 1's कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, नाव वी कम टू 1's कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन. एक्झाम मध्ये 5 मार्काला विचारतात. किती मार्काला विचारतात? 5 मार्काला विचारतात. 5 मार्काला विचारतात. सो परफॉर्म. हे स्टेप्स तुम्हाला पाठ पाहिजेत बरं का, हे स्टेप्स तुम्हाला एकदम पाठ पाहिजेत. क्वेश्चन बघायचं लिहितो मी. परफॉर्म 12 minus 9 and 9 minus 12. Perform 12 minus 9 and 9 minus 12 using 1's complement subtraction method. Using 1's complement subtraction method. ठीक आहे, चलो. सो लेट्स स्टार्ट सॉल्विंग. सो तुम्हाला आधी हे स्टेप्स माहित पाहिजे. इफ द स्टेप्स आर क्लिअर देन यू कॅन इझिली सॉल्व इट. ठीक आहे, खूप सिंपल आहे. फक्त स्टेप्सला फॉलो करत जायचंय. फक्त स्टेप्सला फॉलो करत जायचंय. 5 मार्क भेटेल. 5 मार्क एक्झाम मध्ये 5 मार्क भेटेल तुम्हाला या क्वेश्चन वरती. ठीक आहे, स्टेप नंबर 1, फाइंड बायनरी ऑफ ए. चलो मी तर लिहू का? अच्छा, आधी मी कुणाचं करतोय? 12 मायनस 9 करतो मी. ठीक आहे, 12 मायनस 9. आता 12 काय असेल? माझा ए असेल, आणि 9 काय असेल? माझा बी असेल. समजलं का? किंवा असं पण लिहू शकतो आपण, A इज इक्वल टू 12, B इज इक्वल टू 09. ठीक आहे, चलो 12 मायनस 9 मला करायचं. ठीक आहे, म्हणजे मला सबट्रॅक्शन करायचं आहे, बट ते 1's कॉम्प्लिमेंटच्या मेथडने करायचं. ठीक आहे, ऍक्च्युली मायक्रो प्रोसेसर मध्ये ना सबट्रॅक्शन होतो, बट आपला 1's कॉम्प्लिमेंटनी होतो. कसं होतं? 1's कॉम्प्लिमेंट. आपण 12th मध्ये जाऊन एक मायक्रो प्रोसेसर लर्न करणार आहे, मायक्रो प्रोसेसर 8085. तर तो एक असं खतरनाक मायक्रो प्रोसेसर आहे, त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन कधीच होत नाही, पण सबट्रॅक्शनचं लॉजिक अचीव्ह करू शकतो. वी कॅन अचीव्ह द लॉजिक ऑफ सबट्रॅक्शन बाय डुईंग कॉम्प्लिमेंट. म्हणजे सबट्रॅक्शन ऍडिशन नाही होणार. हा, काय म्हणतोय काय समजत नाहीये. ठीक आहे, अरे सबट्रॅक्शन मायक्रो प्रोसेसर करू शकत नाही, पण सबट्रॅक्शनचं लॉजिक आपण कॉम्प्लिमेंट मेथडनी अचीव्ह करू शकतो. पण कॉम्प्लिमेंट मध्ये आपण ऍडिशन करतो ऍक्च्युली. ठीक आहे, समजलं का? चलो, सो फाइंड बायनरी ऑफ ए. सो स्टेप नंबर 1. ठीक आहे, फाइंड बायनरी ऑफ ए. ए म्हणजे कोण आहे? ए म्हणजे 12 आहे. सो 12चं बायनरी काय असेल रे बाबा? 12चं बायनरी काय असेल? 0 0 0 1. हे बघा ना, आठवतं तुम्हाला? 1 2 4 8 आठवते ना? सो 1 ला काय लिहिणार? 0 0 0 1. आणि 2 ला काय लिहिणार तुम्ही? 2 ला 0 0 1 0. बरोबर. चलो, स्टेप नंबर 1 डन. चलो, स्टेप नंबर 2, फाइंड 1's कॉम्प्लिमेंट. अरे, स्टेप नंबर 2 फाइंड. आता तुम्हाला असं स्टेप्स लिहून सॉल्व्ह करायचे बरं का. मी डायरेक्टली सॉल्व्ह करतोय, पण एक्झाम मध्ये तुम्ही असं करू नका. तुम्ही स्टेप्स लिहून सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता मी इथं ऑलरेडी लिहिलंय म्हणून मी इथं लिहित नाहीये. तुम्ही एक्झाम मध्ये काय करणार? तुम्ही आधी हे स्टेप लिहिणार, मग हे स्टेप्स परफॉर्म करणार. ठीक आहे, आता सांगा बायनरी ऑफ ए. ए चं बायनरी काय येणार? 1 1 1 0 1 1 0 1. ओ बरोबर आहे ना? 1 1 1 0 1 1 0 1. ठीक आहे, चलो स्टेप नंबर 2 ऑल्सो डन. नाव वी कम टू स्टेप नंबर 3. आता मी येतो स्टेप नंबर 3 कडे. स्टेप नंबर 3 काय म्हणतोय? ऍड स्टेप 1 विथ स्टेप 2. ऍड स्टेप 1 विथ स्टेप 2. स्टेप 1 स्टेप 2 मध्ये ऍडिशन करायचं. ठीक आहे, सो स्टेप 1 स्टेप 2 मध्ये ऍडिशन करायचं. म्हणजे ए काय आपल्याकडे? 0 0 0 1 0 0 1 0. आणि स्टेप नंबर 2 म्हणजे ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे काय आपल्याकडे? 1 1 1 0 1 1 0 1. चलो, यांच्यामध्ये ऍडिशन परफॉर्म करायचं. कोणतं ऍडिशन? बायनरी ऍडिशन. 1 + 1 2 करू नका. हे काय येणार? 1 1 1 1 1 1 1 1. बरोबर. बघा ना, 0 + 1 1 1 + 0 1 1 1 1 1 1 आणि 1 एकत्र येतच नाहीये. ठीक आहे, चलो स्टेप नंबर 3 डन. आता स्टेप नंबर 4, इफ कॅरी 1 इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. कॅरी म्हणजे काय असतो? कॅरी म्हणजे आता हे 8 बिट्स आहेत. 8 बिट एक्स्ट्रा 9th बिट आला नाही तर एक्स्ट्रा 9 बिट, म्हणजे असं झालं असतं. असं इथं 1 + 1 इथं सम 0 आणि एक्स्ट्रा इथं वेगळं काहीतरी कॅरी आला, म्हणजे वेगळं काहीतरी बिट आलं असतं तर त्याला पण कॅरी. आता कॅरी नाहीये म्हणजे आपला आन्सर पॉझिटिव्ह आहे. कॅरी नाहीये, हे बघा. इफ कॅरी इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. इफ कॅरी इज प्रेझेंट आन्सर इज, एक मिनिट, इफ कॅरी 1 इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, इफ कॅरी 1 इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. अरे एक मिनिट, इफ कॅरी, एक मिनिट, आपण इथं एक छोटंसं गडबड केलं. काय गडबड केलं माहिती का? आपण 12 डायरेक्टली पण लिहू शकतो ना. आपण 1 2 4 4 बिट्स मध्ये नव्हतं लिहायचं होतं ऍक्च्युली. आता मला हॅबिट ऍक्च्युली, आता 12th मध्ये ना सगळं असंच लिहायचं असतं, तर मला एक हॅबिट आहे 4 4 बिट मध्ये लिहायचं. पण तुम्ही असं नाही केलं पाहिजे होतं. 12 ला तुम्हाला फक्त 4 बिट मध्ये घ्यायचं होतं. एकच मिनिट, आता हे 4 4 बिट मध्ये नका घेऊ.
एट बीट मध्ये नका घेऊ, 8 बीट मध्ये घेऊ, फक्त 4 बीट मध्ये घ्या. 12 ला कसं येतो आपण 8 9 10 11 12, मग 12 ला कसं लिहितो आपण 12 ला 1 1 0 0. बरं, बस एवढंच लिहायचं तुम्हाला. आपण 1 ला सेपरेट लिहिलं, 2 ला सेपरेट लिहिलं, तो गडबड केला आपण. फक्त तुम्हाला एवढंच लिहिलं 8 + 4 12, 8 + 4 12. ठीक आहे. आता 9 काय होतं, स्टेप नंबर 2 फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बीचा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. सो बी काय आपल्याकडे, बी म्हणजे 9 आहे ना आपल्याकडे, बी म्हणजे 9. सो बी म्हणजे 9 भेटण्यासाठी काय करतो आपण 8 + 1 9 म्हणजे 1 0 0 1. पण याचं टूच कॉम्प्लिमेंट काढायचं, वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं, वन्स कॉम्प्लिमेंट. सो बी बार काय येणार तुमच्याकडे 0 1 1 0. बरोबर. चलो देन ऍड स्टेप 1 विथ स्टेप 2. म्हणजे कुणाचं ऍडिशन करायचं तुम्हाला, यांचं ऍडिशन करायचं, याचं आणि याचं ऍडिशन करायचं, या दोघांचं ऍडिशन करायचं. ठीक आहे. सो या दोघांचं ऍडिशन करायचं आहे. सो काय भेटणार तुम्हाला 1 1. आय राईट स्टेप 3. ठीक आहे. मी तर येतो स्टेप नंबर 3. सो स्टेप नंबर 3 माझ्याकडे काय येणार 1 1 0 0 प्लस 0 1 1 0. यांचं ऍडिशन करायचं होतं ऍक्च्युली. सो 0 1 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0 अँड कॅरी विल बी 1. येस, इथे तुम्हाला कॅरी जनरेट झाला. येस, इफ कॅरी 1 इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. मेक एंड अराउंड कॅरी. आता मेक एंड अराउंड कॅरी म्हणजे काय, मेक एंड अराउंड कॅरी म्हणजे काय, एंड अराउंड कॅरी म्हणजे काय, या कॅरीला इथून उचला, या कॅरीला इथून उचला आणि इथे येऊन ऍड करा, इथे येऊन ऍड करा. सो मला सांगा, या कॅरीला इथून उचललं आणि इथे येऊन ऍड केलं तर काय झालं 1 1 0 0. दॅट इज द फायनल आन्सर. नाउ टेल मी व्हॉट इज 1 1 0 0 1 1 सॉरी 0 0 1 1 म्हणजे 2 + 1 3. सो आपला आन्सर काय असणार 3. दॅट इज +3. आता प्लस कसं काय, बिकॉज कॅरी इज प्रेझेंट ना. कॅरी प्रेझेंट असेल तर आपला आन्सर पॉझिटिव्ह असेल, कॅरी प्रेझेंट असेल तर आपला आन्सर पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. चलो आता जर तुम्ही हे करून बघितलं, ऑन दी अदर हँड तुम्ही जर हे करून बघितलं 9 - 12. सो ए आता काय आपल्याकडे 9 आणि बी आपल्याकडे काय, बी आपल्याकडे आहे 12. सो स्टेप नंबर 1 काय होता, स्टेप नंबर 1 फाइंड बायनरी ऑफ ए. स्टेप नंबर 1 काय होता, फाइंड बायनरी ऑफ ए. सो व्हॉट इज बायनरी ऑफ ए. 9 ला कसं लिहितो आपण 9 ला, स्टेप नंबर बायनरी ऑफ ए म्हणजे 9 ला कसं लिहितो आपण 1 0 0 1. बरोबर. 8 + 1 9. ठीक आहे. चलो आता स्टेप नंबर 2 काय लिहितो मी, शॉर्ट मध्ये करतोय पण तुम्ही असं एक्झाम मध्ये डिटेल मध्ये बरं का. स्टेप नंबर फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता बी कोणी 12. सो बी म्हणजे 12 ला कसं लिहितो आपण 1 1 0 0. आता याचं कॉम्प्लिमेंट काढायचं ना, म्हणजे काय येणार 0 0 1 1. आता यांचं ऍडिशन करायचंय, कोण दोन लोकांचं ऍडिशन करायचंय, स्टेप 1 आणि स्टेप 2 या दोघांचं ऍडिशन करायचंय स्टेप 3 मध्ये. सो या दोघांचं ऍडिशन करा बरं स्टेप 3 मध्ये. सो स्टेप 3 मध्ये या दोघांचं ऍडिशन करा. सो 1 1 0 0 1 0 0 1 1. So perform the addition in here. So 1 + 1 sum will be 0, carry will be 1. 1 + 1 sum will be 0, carry will be 1. This is 1 and this is 1. इथं कॅरी जनरेट होतोय का, नाही, इथं कॅरी नाहीये. सो इथं लिहिले बघा, इफ कॅरी इज ऍबसेंट आन्सर इज निगेटिव्ह. हे बघा आता कॉमन असं 9 - 12 केलं तर तुम्हाला काय भेटणार -3 भेटणार ना. सो कॅरी नाहीये म्हणजे समजून घ्या मायनस आहे. फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. आता याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढा, तुम्हाला आन्सर भेटलं. स्टेप नंबर 4 फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट अँड विल गेट द आन्सर. स्टेप नंबर 4 इथे लिहितो मी. स्टेप नंबर 4 फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. मला सांगा वन्स कॉम्प्लिमेंट काय असेल याचा 0 0 1 1. आता मला सांगा 0 0 1 1 म्हणजे काय 3, बट दिस 3 इज नेगेटिव्ह. बस कॉमन असणार आहे. 9 - 12 काय असतो 9 - 12 -3 आणि 12 - 9 +3. 12 - 9 +3. समजलं का टूज कॉम्प्लिमेंट वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन कसं होतो. सो वी हॅव टू जस्ट फॉलो दिस स्टेप्स. ठीक आहे. 5 मार्काला येतो पण तुम्ही डिटेलमध्ये लिहा. 5 मार्काला येतो पण तुम्ही डिटेलमध्ये लिहा. ठीक आहे. आता येतो टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन. बस स्टेप्स फॉलो करा, तुमचं काम डन. स्टेप्स फॉलो करा, तुमचं काम डन. असं गडबड करू नका. गडबड नाही केलं, फक्त स्टेप्स फॉलो केलं तर तुमचं काम डन. ठीक आहे. चलो आपण परत काय करू 14 - 9 ला करू. 14 - 9 परफॉर्म 14 - 9 युजिंग टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन अँड 9 - 14 केलं तर चालेल. 14 - 9 अँड 9 - 14 असं दोन विचारतील 5 मार्क्सला. ठीक आहे. सांगा स्टेप नंबर 1. आता इथले स्टेप्स थोडे डिफरंट आहेत बरं का. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3. बघा तिथं स्टेप नंबर 2 ला वन्स कॉम्प्लिमेंट होता, इथं टूज कॉम्प्लिमेंट आहे, कारण नाव वी आर परफॉर्मिंग टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड. आता काय करतोय टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथडने परफॉर्म करतोय. सो स्टेप नंबर 1 फाइंड बायनरी ऑफ ए. मला सांगा ए कोण असेल इथं 14 चा बायनरी काय असेल 14 चा बायनरी 1 2 4 8. 14 ला कसं लिहितो आपण 8 + 4 12 13 14 0 म्हणजे 14 चा बायनरी काय असेल 1 1 1 0. ठीक आहे. चलो स्टेप नंबर 1 डन. चलो नाउ वी गो टू स्टेप नंबर 2.
फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बी. येस, स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं बी. बीचं टूज कॉम्प्लिमेंट काढायचं. बीचं टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे 9 आहे 9. सो 9 कसं येतो 1 0 0 1 8 + 1 9. आता याचं टूज कॉम्प्लिमेंट काढायचं आहे तर त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढा आधी. बीचं वन्स कॉम्प्लिमेंट काढा म्हणजे 0 1 1 0. मग त्याच्यामध्ये 1 ऍड करा म्हणजे तुम्हाला भेटेल टूज कॉम्प्लिमेंट 1 1 1 0. सो दिस इज बीज टूज कॉम्प्लिमेंट. दिस इज बीज टूज कॉम्प्लिमेंट. आता या दोघांमध्ये ऍडिशन करायचं. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ऍडिशन परफॉर्म करायचं. ऍड स्टेप 1 विथ स्टेप 2. ऍड स्टेप 1 विथ स्टेप 2. स्टेप नंबर 3 या दोघांचं ऍडिशन करायचं. 1 1 1 0 0 1 1 1 या दोघांचं ऍडिशन करा. सांगा 1 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1. 1 + 1 + 1 सम विल बी 1 कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1. येस. सो कॅरी प्रेझेंट आहे. कॅरी प्रेझेंट आहे. इफ कॅरी 1 इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. हे नीट लक्षात द्या बरं का, कारण तिकडे वेगळं होतं इकडे वेगळे. तो वन्स कॉम्प्लिमेंट आहे त्याचं उलट टूज कॉम्प्लिमेंट आहे. कॅरी 1 असेल तर आन्सर इज पॉझिटिव्ह. डिलीट द कॅरी म्हणजे कॅरी डिलीट करा. आन्सर तुमचा पॉझिटिव्ह आहे. हा कॅरीला डिलीट करा. हाच तुमचा आन्सर आहे. हाच तुमचा आन्सर असेल. हाच तुमचा आन्सर असेल. सांगा 0 1 0 1 म्हणजे काय. 0 1 0 1 म्हणजे आन्सर तुमचा पॉझिटिव्ह आहे. बट पॉझिटिव्ह मध्ये काय 0 1 0 1 0 1 0 1 म्हणजे 5 + 5. बघा बरं 14 - 9 केलं तर काय भेटेल 5च भेटेल ना. 10 11 12 13 14 बरोबर 0. सो आन्सर इज प्लस. अच्छा, आता जर तुम्ही हे केलं, आता जर तुम्ही हे तुमचा होमवर्क असेल, हे तुमचा होमवर्क असेल, जर तुम्ही 9 - 14 केलं, जर तुम्ही 9 - 14 केलं तुम्हाला कॅरी भेटणार नाही. तुम्हाला कॅरी भेटणार नाही आणि तुम्ही इथं नीट रीड करा. इथं नीट रीड करा. इफ कॅरी इज ऍबसेंट आन्सर इज नेगेटिव्ह. फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ आन्सर. आता तुम्हाला असं आन्सर काहीतरी भेटेल ना, त्याचं टूज कॉम्प्लिमेंट करा म्हणजे तुम्हाला 5 भेटेल आणि तो तुमचा आन्सर असेल. समजलं का. हे तुम्ही सॉल्व्ह केलं ना तुम्हाला कॅरी भेटणार नाही म्हणजे तुमचा आन्सर निगेटिव्ह मध्ये आहे. तुमचा आन्सरचं टूज कॉम्प्लिमेंट काढा म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. दॅट इज 5. दॅट इज 5. अरे 9 - 14 -5 ना. ठीक आहे. तर फक्त हे स्टेप्स फॉलो करा जसं मी फॉलो करतोय. पण एक्झामला असं नाही लिहायचं. एक्झामला एकदम डिटेलमध्ये लिहायचं. एक्झामला काय करायचं एकदम डिटेलमध्ये लिहायचं. फक्त एक छोटंसं टॉपिक बायनरी एडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शन. बायनरी एडिशन बायनरी सबट्रॅक्शन तेवढ्यात आपला लेक्चर हा एंड होतो. ठीक आहे. चलो सो वी कम टू बायनरी एडिशन बायनरी सबट्रॅक्शन आणि आपण आजचा लेक्चर स्टॉप करू शकतो. ठीक आहे. कॅमेरा चालू आहे. मला भीती होतं कॅमेरा चालू आहे की बंद आहे. ठीक आहे. चलो मी थोडं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. बायनरी मल्टिप्लिकेशन खूप सिंपल आहे. खूप सिंपल आहे. बायनरी मल्टिप्लिकेशन अँड बायनरी डिव्हिजन. बायनरी डिव्हिजन. बायनरी मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला बायनरी ऍडिशन आलं पाहिजे. बायनरी मल्टिप्लिकेशन साठी बायनरी ऍडिशन आलं पाहिजे. सांगा एक एक्झाम्पल घेऊ. 13 × 7. 13 × 7 मला सांगा 13 × 7 याचं बायनरी मध्ये करायचं. बायनरी मध्ये. ठीक आहे. सो 13 ला कसं लिहितो आपण. 13 ला 1 2 4 8 1 1 12 + 1 13 म्हणजे काय लिहितो आपण 1 1 0 1. ठीक आहे. समजलं. आणि 7 ला काय लिहितो. 7 ला काय लिहितो. 7 ला 0 1 1 1. बरोबर. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करताना लास्टला 0 असेल ना त्याला इग्नोर केलं तरी चालेल. याला तुम्ही असंही लिहू शकता इंटू 1 1 1 लिहिलं तरी चालतं. लास्टला 0 असेल तर त्याला इग्नोर करा. ठीक आहे. चलो सिंपल 1 1 0 1 इंटू 1 1 1. चलो मल्टिप्लिकेशन करायचंय. नॉर्मल मल्टिप्लिकेशन सांगा 1 ला यांनी मल्टिप्लाय करा काय भेटेल 1 0 1 1. मग आपण काय लिहितो आता एक्स लिहितो नाहीतर 0 लिहितो. परत काय भेटणार 1 0 1 1. परत मग आता 2दा एक्स लिहितो काय भेटणार तुम्हाला 1 0 1 1. दॅट्स इट. आता फक्त इथं ऍडिशन नका करू. इथं ऍडिशन नका करू 1 + 1 2. इथं बायनरी एडिशन करा. सांगा 1 + 0 + 0 1. 0 + 1 + 0 1. 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1. 1 + 1 + 1 will be sum will be 1 carry will be 1. 1 + 1 + 1 sum will be 1 carry will be 1. 1 + 1 sum will be 0 carry will be 1. ठीक आहे. कॅरी विल बी 1. सो हा तुमचा आन्सर असेल. हा तुमचा आन्सर असेल. याला तुम्ही परत डिकोड करून बघू शकता. याला तुम्ही डिकोड करून 4 बिटने डिकोड करून बघू शकता. तुम्हाला आन्सर मॅच होताना भेटेल. बस समजलं का बायनरी मल्टिप्लिकेशन कसं करायचं. खूप सिंपल आहे की नाही बायनरी मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो डिव्हिजनचा. आता एक एक्झाम्पल देतो डिव्हिजनचा. डिव्हिजन अजून सोपं आहे. डिव्हिजन अजून सोपं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं 15 डिवायडेड बाय 3 करून दाखवा. 15 डिवायडेड बाय 3. तर आज तुम्ही याला बायनरी मध्ये लिहा 1 2 4 8. 15 ला कसं लिहितो आपण 1 1 1 1 1 1 1 1. ठीक आहे. डिवायडेड बाय. ठीक आहे. डिवायडेड बाय 3 ला कसं लिहितो आपण 2 + 1 म्हणजे 0 0 0 1 1 असं लिहितो आपण 3 ला. पण 0 0 इग्नोर केलं तरी चालेल 1 1 लिहिलं तरी चालेल. अरे ते 0 आहे ना तसे ते घेऊन काही फायदा नाही. ठीक आहे.
चलो लहानपणी आपण जसं डिव्हिजन करायचं तसं डिव्हिजन करा. 1 1 सांगा. 1 1 1 जार 1 1. आता याला बायनरी सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं? बायनरी सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे. हे काय बनणार? झिरोज बनणार. 0 0. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार? हे 1 इथं घेणार. आता डिव्हिजन होणं शक्य नाही तर तुम्हाला इथं 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. 0 जार सो 1. मग हे परत 1 इथं घेणार. सांगा 1 1 1 जार 1 1. नाव युअर आन्सर विल बी 0. सो युअर आन्सर इज नथिंग बट दिस. तुमचा आन्सर फायनल आन्सर काय असेल? तुमचा फायनल आन्सर हा असेल. हा तुमचा फायनल आन्सर असेल. दॅट इज 101. समजलं का कसं करायचं? खूप सिंपल आहे. खूप सिंपल आहे. मला वाटतं डिव्हिजनचं अजून एखादं एक्झाम्पल घेतो. थांबा इकडे डिव्हिजनचं अजून एखादं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. डिव्हिजनचं अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. जसं की 1 1 0 0 डिवायडेड बाय 1 0. चलो कसं करणार? 1 1 0 0. नीट लक्ष द्या. 1 1 0 0 डिवायडेड बाय 10. ठीक आहे. माझा कॅमेरा तर कधी बंद होऊ शकतो. बंद झाला तर समजून जा कॅमेरा बंद झाला म्हणून. ठीक आहे. 1 0 1 जार 1 0. आता नाही तर तुम्हाला काय परफॉर्म करायचं आहे? बायनरी सबट्रॅक्शन. बायनरी सबट्रॅक्शन परफॉर्म करा बरं. 1 मायनस 0 1. 1 मायनस 1 0. सांगा 0. सो 1 0 1 जार 1 0 0. बरोबर. मग हा 0 इथं लिहा. 0 जार अँड देन 0. सो तुमचा आन्सर काय येणार? 1 1 0. तुमचा आन्सर काय येणार? 1 1 0. समजलं का? समजलं का? खूप सिंपल आहे की नाही? ठीक आहे. हे तर खूप सिंपल आहे. हे तर लहान मुलांचा एक्झाम्पल आहे. हे तर काय सांगू आता. हे तरी ठीक आहे. ठीक आहे. पण अजून एक एक्झाम्पल घेतो. थोडं कॉम्प्लिकेट घेतो. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल बस. मग त्याच्यानंतर आपण लेक्चर स्टॉप करू. माझाही फोन बंद पडत आला आता ऑलमोस्ट. ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घेतो. थांबा. कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल 1 1 0चं नाही घेतलं ना. ठीक आहे. सांगा. हा वाला एक्झाम्पल घेऊ. डायरेक्टली तुम्ही तो 1 1 0 0 0 आणि 1 1 0. ठीक आहे. सांगा. 1 1 0 1 जार 1 1 0. अरे हे तर अजून सोपं आहे. ठीक आहे. चलो हे 0. त्याच्यानंतर 0 0 जार 0. परत हा 0 राहिलाय. हा 0 0 जार 0 0. ठीक आहे. सो आन्सर इज 1 0 0. सिंपल सिंपल काहीच नव्हतं हे बायनरी मल्टिप्लिकेशन बायनरी डिव्हिजन. ठीक आहे. पण एक्झाम मध्ये क्वेश्चन असं देतात. असं देतील तुम्हाला. मुद्दाम असं देतात आणि तुम्हाला असं कन्वर्ट करावं लागेल. मग हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे. चलो आय होप सो मी सगळे कन्सेप्ट तुमचे कव्हर केलेत एकदम डिटेलमध्ये 1 शॉट मध्ये. माझं एकच काम करा. फक्त मी माईक बघतोय. माईक बंद झालाय की नाही म्हणून. म्हणजे फोन बंद झालाय कारण तिकडे कोण नसतो. ठीक आहे. मी तुमच्यासाठी पूर्ण सीएसचा प्लेलिस्ट नवीन बनवायला रेडी ऑन डिजिटल बोर्ड. आय एम रेडी टू टेक एफर्ट्स फॉर यू. तुमचं सीएस मध्ये आउट ऑफ आणून द्यायचं काम माझं. टेन्शन बिलकुल ना घेऊ. फक्त माझं एक हेल्प करायचं. मी तुम्हाला काहीच मागत नाहीये. मी फक्त एकच सांगतो, मॅक्झिमम सीएस मुलांपर्यंत मला पोहोचायचं आहे. फक्त हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांना शेअर करा. सगळ्या ग्रुपला टाका. तुमच्या सीएसच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि मॅक्झिमम मुलांपर्यंत मला पोहोचायचं. मॅक्झिमम सीएसच्या मुलांना मला हेल्प करायचं. ठीक आहे. चलो थँक्यू सो मच. आता नेक्स्ट चॅप्टर प्रोग्राम अनालिसिस पण 1 शॉट घेऊन येतो. सगळे चॅप्टर 1 शॉट आणि एका तासात सगळे चॅप्टर मी तुम्हाला कंप्लीट करून देणार. किती मोठा चॅप्टर असेल आणि मी जे शिकवते तेच तुमच्या एक्झाम मध्ये येणार. ठीक आहे. चलो मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा आणि थोडं मोटिवेट करा. तुमचं मोटिवेशन खूप मॅटर करतं. कमेंट टाकून द्या. एक चांगलं कमेंट टाका. जर सगळं समजलं असेल ना, एक कमेंट टाकून द्या. तुम्ही 12th स्टँडर्डच्या मुलांनी बघा मला किती मोटिवेट केलं. त्यांच्यासाठी मी खूप केलं. मग ठीक आहे. असं 11th स्टँडर्डच्या मुलांनी मला मोटिवेट केलं तर तुमच्यासाठी मी खूप काही करेल. पुढे जाऊन तुम्हाला हेल्प करण्यासाठी 12th मध्ये पण मी आहे. ठीक आहे. चलो थँक्यू सो मच एव्हरीवन.